प्रभुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व उपस्थित भक्तांचा आजच्या आपल्या रामनवमीच्या महोत्सवामध्ये मी विशेष स्वागत करतो की आपण सर्वजण उत्सवामध्ये सम्मिलित होण्यासाठी इथं एकत्रित झालेला आहात। त्यासाठी मी आपल्या सर्वांचे विशेष धन्यवाद मानतो। तर पहा, आता नुकताच आपण श्री श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमानजींचा पंचामृत अभिषेक संपन्न केला आणि त्याच्यानंतर आपण आता भगवंतांच्या लीलेबद्दल थोडी चर्चा करू। आपल्या वैदिक ग्रंथामध्ये भगवंतांचे जन्म उत्सव आपण कसे साजरे केले पाहिजे याच्याबद्दल फार विस्तारितपणे उपदेश किंवा मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज जो आपण पंचामृत अभिषेक संपन्न केला हा एक मुख्य विधी मानला जातो। भगवंतांचा जन्मोत्सव आहे, प्राकट्याचा दिवस आहे, तर त्या दिवशी भगवंतांचा फार शुद्ध किंवा पवित्र अशा पदार्थाच्या द्वारे अभिषेक केला जातो। आपण जेव्हा स्नान करतो तर साधारण जलाने आपण अंघोळ करतो किंवा स्नान करतो, परंतु भगवंतांना जेव्हा स्नान घातलं जातं तर भगवंतांचं स्नान पण काय असतं, फार दिव्य असतं। आपल्याप्रमाणे साधारण स्नान नसतं आणि भगवंतांना स्नान मग फार पवित्र अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या द्वारे द्रव्यांच्या द्वारे घातलं जातं। त्याला आपण पंचामृत म्हणतो। दूध, दही, साखर, पाणी, तूप, मध किंवा वेगळ्या फळांचे ज्यूस म्हणा, अशा वेगळ्या दिव्य पदार्थांनी भगवंतांना अंघोळ किंवा स्नान घातलं जातं आणि त्याला अभिषेक म्हणतात आणि आपण तो उत्सव आता संपन्न केला। त्याच्यानंतर शास्त्रामध्ये सांगितले की अशा पद्धतीने भगवंतांचा अभिषेक केल्यानंतर आपण भगवंतांच्या कार्यांची चर्चा केली पाहिजे, भगवंतांच्या गुणांची स्तुती केली पाहिजे, भगवंतांच्या लीलांची रूपाची काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे आणि मग त्यानंतर काय केलं पाहिजे, भगवंतांच्या सुंदर रूपाचं शृंगाराचं दर्शन केलं पाहिजे, भगवंतांना वेगवेगळे व्यंजन भोग लावले पाहिजे आणि भगवंतांच्या प्रसन्नेसाठी भगवंतांच्या हरिनामाचं जोरात कीर्तन केलं पाहिजे। त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या समोर आपण दिव्य नृत्य कीर्तन केलं पाहिजे। तर अशा पद्धतीने विधी सांगितलेले आपल्या शास्त्रामध्ये भगवंतांचा जन्मोत्सव साजरा करण्याची। आणि आज पहा, आपण इथं प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून आता नुकताच आपण पंचामृताचा अभिषेक संपन्न केला। आता पुढचा भाग म्हणून आपण काही वेळ भगवंतांच्या कार्यांची, त्यांच्या गुणांची, लीलेंची आपण थोडी चर्चा करू, त्याचं स्मरण करू, चिंतन करू। तर प्रत्येक वर्षी आपण रामनवमीच्या निमित्ताने, गोकुलाष्टमीच्या निमित्ताने, गौर पौर्णिमा, नित्यानंद त्रयोदशीच्या निमित्ताने भगवंतांचा प्राकट्याचा दिवस साजरा करतो आणि त्यावेळेला भगवंत त्या अवतारामध्ये कसे प्रकट झाले, त्या प्राकट्याच्या मागचे विशेष उद्देश काय आहे याच्याबद्दल चर्चा करतो किंवा त्या लीलेमध्ये भगवंतांनी
काय काय कार्य केली याच्याबद्दल पण चर्चा आपण करतो. मग प्रत्येक वर्षी आपण रामनवमीला भगवंत कशा पद्धतीने कौशल्य मातेच्या गर्भातून प्रकट झाले याच्याबद्दल आपण चर्चा करतो किंवा वर्णन श्रवण करतो. परंतु आज आपण भगवंत आणखीन एक वेगळ्या स्वरूपात पुन्हा प्रकट झाले तर त्या प्राकट्याच्या मागची थोडी लीला चर्चा करू. भगवंत कौशल्य मातेच्या गर्भातून जे प्रकट झाले तर तो कालावधी आजपासून साधारण 9 लाख वर्षापूर्वीचा आहे. कारण भगवंत प्रभू रामचंद्र कोणत्या युगामध्ये प्रकट झाले होते? त्रेता युगामध्ये. आता युग कोणता चालू आहे? कलियुग चालू आहे. कलियुगाच्या अगोदर कोणता युग होता? द्वापर युग. आणि द्वापरीच्या अगोदर त्रेतायुग होता. तर 4 युगाची क्रमवारी चालते एका सर्कल किंवा वर्तुळामध्ये. ते म्हणजे कोणते युग? सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि त्याच्यानंतर पुन्हा सतयुग. आता कलियुग चालू आहे आणि कलियुगामधील साधारण 5000 वर्ष उलटलेली आहे किंवा झालेली आहे. आणि द्वापरयुग असतो तो किती वर्षाचा असतो? तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे द्वापरयुग हा 8,64,000 वर्षाचा असतो. मग आता 8,64,000 वर्षाचा द्वापरयुग आणि आता कलियुगाचे होऊन गेलेले 5,000 वर्ष हे जर एकत्रित केले तर साधारण 8,69,000 वर्ष होतात. आणि त्याच्या अगोदर त्रेतायुग होता. आणि त्रेतायुगाच्या शेवटी प्रभू रामचंद्राची लीला झालेली आहे. थोडं बघ इथेच बसू ना, परत बसतो शिवून बघतो जुने बघतो हे आपण. तर मग हे सर्व आपण जर गिनती केली किंवा कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 9 लाख वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांची लीला झालेली आहे. 9 लाख वर्षापूर्वी भगवंत प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये कौशल्य मातेच्या गर्भातून आजच्या दिवशी प्रकट झालं. मग ती पहिलं प्राकट्य झालं भगवंतांचं. परंतु आपल्याला माहीत आहे की काही महिन्यापूर्वी त्याच प्रभू रामचंद्रांचं पुन्हा एकदा आपल्या अयोध्या नगरीमध्ये प्राकट्य झालं. ते म्हणजे कशाच्या रूपात? तर जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला माहीत आहे की जवळजवळ 501 वर्षानंतर अयोध्या नगरीमध्ये, ज्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झाले, हजारो वर्षे त्यांनी त्या नगरीचं रक्षण केलं किंवा वेगवेगळ्या त्या नगरीमध्ये लीला केल्या, त्याच नगरीमध्ये भगवंत गेले 500 वर्ष काय होते? एक प्रकारे अप्रकट स्थितीमध्ये होते किंवा त्या नगरीमध्येच त्यांना स्थान उपलब्ध नव्हतं. परंतु 501 वर्षानंतर गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं की भगवंतांच्या इच्छेने, बऱ्याच काही राम भक्तांच्या प्रयत्नाने भगवान प्रभू रामचंद्रांची स्थापना पुन्हा अयोध्या नगरीमध्ये झाली. श्रीरामचंद्र भगवान की. तर रामलल्लांच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना अयोध्या नगरीमध्ये जवळजवळ 500 वर्षानंतर झालेली आहे. आणि फार सुंदर असं राम जन्मभूमी मंदिरही उभा झालेलं आहे. पण ते पण एक प्राकट्यच आहे भगवंतांचं. कारण भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये लीला करण्यासाठी प्रकट होतात. तर विग्रह पण एक भगवंतांचे अवतारच आहे. आणि त्या विग्रहाच्या रूपामध्ये आता काही महिन्यापूर्वी भगवंत पुन्हा आपल्या जन्मभूमीमध्ये, जन्म ठिकाणी पुन्हा प्रकट झालेले आहेत किंवा स्थापित झालेले आहेत. आणि त्यांची सेवा आता सुरू आहे. तर ह्या प्राकट्याच्या मागचा पण काय इतिहास आहे ते आपण समजून घेतला पाहिजे. आणि विशेष करून भगवंतांची स्थापना झाल्यानंतर हा पहिला जन्मोत्सव आहे प्रभू रामचंद्रांचा. आणि त्यामुळे ह्या सेवेमध्ये ज्या ज्या रामभक्तांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपली सेवा समर्पित केलेली आहे, त्यांचं स्मरण करणं हे आपले एक कर्तव्य आहे. आणि त्या स्मरणाच्याद्वारे आपण त्यांना एक श्रद्धांजली किंवा आदरांजली वाहणं आपलं कर्तव्य आहे. मग आज आपण थोडक्यात चर्चा करू. फार मोठा इतिहास आहे, आपल्याला वेळ कमी आहे, परंतु थोडक्यात आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने हा गेल्या काही शतकांचा प्रवास भगवंतांना करावा लागला पुन्हा आपल्या जन्मभूमीमध्ये स्थापित होण्यासाठी. तर आपल्या वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की अयोध्या नगरीमध्ये सर्वात पहिला प्रभू रामचंद्रांचं मंदिर कोणी बांधलं? तर आपल्या वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा अंतर्धान होतात
प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये किती वर्ष राज्य केलं होतं? तर रामायणमध्ये उल्लेख आहे 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी राज्य केलं. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र अंतर्धान होतात, पुन्हा आपल्या साकेत धामामध्ये, अयोध्या धामामध्ये निघून जातात. आणि जाताना जे काही अयोध्यावासी होते त्यांना सर्वांना घेऊन जातात, कारण ते साधारण नाहीत, सर्व काही भगवंताचे शुद्ध भक्त होते. आणि भगवंत आपल्या सर्व पार्षदांसोबत आपल्या धामामध्ये, साकेत धामामध्ये निघून गेल्यानंतर मग त्या ठिकाणाचे राजा कोण बनतात? तर भगवंतांचे 2 पुत्र होते. कोण? त्यांचं नाव काय? लव आणि कुश. मग ह्या 2 जे बंधूंमधले जे कुश होते हे मोठे होते आणि ते राजा बनतात. आणि प्रभू रामचंद्रांचे इतर जे 3 भाऊ होते, लक्ष्मणजी, शत्रुघ्न आणि भरतजी, त्यांनाही प्रत्येकी 2 मुले होती. तर भगवंतांनी, प्रभू रामचंद्रांनी आपल्या अंतर्धानाच्या अगोदर त्यांचं राज्य ह्या 8 बंधूंच्या मध्ये विभागलेलं होतं. 8 बंधू म्हणजे काय? प्रत्येक भावांपासून, भगवंतांच्या स्वरूपापासून 2 पुत्र झालेले. आणि त्याच्यापैकी जे अयोध्या भागाचं जे राज्य आहे ते कोणाला प्राप्त झालं होतं? कुश यांना. आणि भगवंतांचं अंतर्धान झाल्यानंतर सर्वात पहिला भगवंतांच्या जन्म ठिकाणी जे मंदिर बांधलं गेलं किंवा भगवंतांच्या विग्रहांची स्थापना केली ती कोणी केलेली आहे? कुश यांनी केलेली आहे. आणि जवळजवळ ते पण कालावधी 9 लाख वर्षापूर्वीचा आहे. फार भव्य आणि सुंदर असं मंदिर स्थापित केलं होतं, कारण तो कालावधी त्रेतायुगाचा होता. तर कलियुगापेक्षा द्वापरयुगामध्ये फार समृद्धी असते आणि द्वापरयुगापेक्षा त्रेतायुगामध्ये आणखी जरा फार समृद्धी असते. आणि त्या समृद्धीचं एक प्रतीक म्हणून ते मंदिर होतं. एवढं भव्य दिव्य असं ते मंदिर होतं. आणि मग पुढे सांगितलेलं आहे की मग कुश यांच्या किंवा प्रभू रामचंद्रांच्या वंशामध्ये पुढे जवळजवळ 44 वंशज पुढे राज्य करतात अयोध्या नगरीमध्ये. आणि जे 45वे वंशज होते ते त्यावेळेचे जे राजा होते त्यांचं नाव होतं बृहद्बल. हे बृहद्बल जे राजा होते हे ह्यांचा कालावधी कोणत्या वेळीचा होता? तर महाभारताचं युद्ध ज्या वेळेला घडलं त्यावेळेचा ह्या बृहद्बल यांचा कालावधी होता. आणि हे प्रभू रामचंद्रांच्या वंशजामध्ये कितवे वंशज होते? 45वे वंशज होते. म्हणजे त्रेतायुगापासून द्वापरयुगाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये जवळजवळ 44 वंशज त्यांचे राज्य केलेले होते. आणि 45व्या वंशामध्ये बृहद्बल यांचा राज्य होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बृहद्बल महाभारताच्या युद्धामध्ये पण सम्मिलित झाले होते, परंतु कोणाच्या बाजूने? कौरवांच्या बाजूने. प्रभू रामचंद्रांचे वंशज आहेत, परंतु अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना नाईलाजास्तव कौरवांच्या बाजूने युद्ध लढावं लागलं. जसं पांडवांचे मामा होते शल्य, तर ते मामा आहेत परंतु त्यांना पण कौरवांच्या बाजूने ते युद्ध करावं लागलं. आणि महाभारत युद्धामध्ये उल्लेख आहे की अभिमन्यूच्या द्वारे त्यांचा वध केला गेला. आणि त्यांच्यानंतर मग महाभारत युद्धानंतर त्यांच्या पुत्राला अयोध्येचं राजा बनवलं गेलं. मग अशा पद्धतीने वंशावली चालू होती द्वापरयुगाच्या शेवटीपर्यंत. आणि द्वापरयुगाच्या नंतर मग कलियुग सुरू झाला, तर कलियुगामध्ये पण त्यांची वंशावली चालत राहिली. आणि हे जे मंदिर आहे लाखो वर्षापूर्वी बांधलेलं, तर कलियुगामध्ये पण ते मंदिर काय होतं? अबाधित होतं. जसं आपले बरेच पौराणिक मंदिर आहेत ते लाखो वर्षापासून अजूनही काय आहेत? जसे आहेत तसे आहेत आणि सेवा केली जात आहे. जसं आपण जगन्नाथपुरीला मागच्या वर्षी यात्रेला गेलो होतो, तर जगन्नाथपुरीचं मंदिर हे किती कालावधीपूर्वीचं आहे? आपण सांगितलं होतं यात्रेमध्ये जवळजवळ 196 करोड वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे. जर आपण पूर्ण जे उल्लेख केलेला आहे शास्त्रामध्ये ते मंदिर कुणी बांधलं, केव्हा बांधलं याचं जर सर्व कॅल्क्युलेशन केलं तर, आणि हे तर मंदिर काही लाख वर्षापूर्वीच होतं त्यामुळे अजूनही चांगलं होतं. परंतु कलियुग जसा सुरू होतो तर कलियुगाच्या प्रभावामुळे ते मंदिर थोडं जीर्ण होत जातं. आणि मग आजपासून साधारण 2000 वर्षापूर्वीपर्यंत आता ते मंदिर पूर्णतः लुप्त झालं होतं. करतात जरा माटी. तर 1000 वर्षापूर्वी ते मंदिर पूर्णतः जीर्ण होऊन आता जवळजवळ लुप्त झालं होतं. जसं आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी प्रकट झाले मायापूरमध्ये, परंतु मधल्या 300-400 वर्षामध्येच ते चैतन्य महाप्रभूंचं जन्म ठिकाण लुप्त झालं. आणि भक्तिविनोद ठाकूरांनी मग
18व्या शतकाच्या 19व्या शतकाच्या शेवटी मग चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान पुन्हा शोधून काढलं. तसंच मग आता काळाच्या ओघामध्ये कलियुगामध्ये हे जन्मठिकाण प्रभू रामचंद्र जन्मठिकाण लुप्त झालं. मंदिर पण पूर्ण जीर्ण होऊन लुप्त झालं आणि जन्मठिकाण पण आता कुठं आहे हे पण लोकांना काळाच्या ओघामध्ये ते ज्ञान लुप्त झालं लोकांच्यामध्ये. मग म्हणलेलं आहे की साधारण 2075 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन आत्तापासून 2075 पूर्वीचा जर कालावधी पाहिला तर इसवी सन पूर्व 51 वर्षापूर्वीचा कालावधी होता. त्यावेळेला उज्जैन ह्या ठिकाणी राजा विक्रमादित्य हे राज्य करत होते आणि अयोध्या नगरी पण त्यांच्या राज्यामध्ये येत होती आणि ते फार धार्मिक राजा होते आणि त्यांची इच्छा होती की प्रभू रामचंद्र जन्मठिकाण पुन्हा शोधून आपण काय करायचं ते जे तिथं मंदिर आहे त्याची पुन्हा स्थापना करायची. मग आता शरयू नदी ही अयोध्यामध्ये वाहत होती तर शरयू नदी कुठे कुठे पाहते हे सर्व माहीत होतं त्यांना. अयोध्या नगरी कोणत्या भागात आहे हे पण स्थानिक लोकांना माहीत होतं, परंतु त्या अयोध्या नगरीमध्ये जन्मठिकाण पूर्णतः म्हणजे एक्झॅक्टली कुठं आहे हे ज्ञान माहीत नव्हतं. आणि मग राजा विक्रमादित्य काय करतात, प्रवास करत अयोध्या नगरीमध्ये शरयू नदीच्या किनारी येतात आणि त्यांना ती खंत होती की आपल्या राज्यामध्ये अयोध्या नगरी आहे आणि प्रभू रामचंद्रांचं जन्मठिकाण काय झालं लुप्त झालेलं आहे, त्याची पुन्हा स्थापना केली पाहिजे. आणि असा विचार करत ते शरयू नदीच्या किनारी होते तेव्हा ते पाहतात की एक फार कुरूप किंवा वर्णाने काळा असणारा व्यक्ती घोड्यावरनं येतो आणि शरयू नदीच्या किनारी तो घोड्यावरनं उतरतो आणि शरयू नदीमध्ये प्रवेश करतो आणि शरयू नदीमध्ये तो डुबकी घेतो आणि जेव्हा तो स्नान करून वर येतो तर त्याचा वर्ण पूर्णतः बदललेला होता. पूर्ण ते श्वेत वर्ण झालेली होती, त्यांचा वर्ण पूर्णतः गोरा झालेला होता. मग त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते पुढे जाऊन त्यांना विचारतात की तुम्ही कोण आहात आणि हे जे मी पाहिलेलं आहे याचा अर्थ काय आहे. तर ते काय सांगतात, मी कोण आहे, मी सर्व तीर्थांचा राजा प्रयागराज आहे आणि मी काय करतो की माझ्या ठिकाणी येऊन बरेच यात्रेकरू येतात. माझ्या जलामध्ये प्रयागराजच्या या ठिकाणी गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे त्या ठिकाणी स्नान करतात आणि आपली पापं तिथं सोडून जातात आणि त्या पापाला मला स्वीकारावं लागतं आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करतो ह्या ठिकाणी येतो शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी. आणि तो दिवस कोणता होता, तो दिवस आजचा दिवस होता, प्रभू रामचंद्राचा प्राकट्याचा दिवस. आणि ह्या दिवसाचं शरयू नदीमध्ये स्नान करण्यास फार महात्म्य आहे असं ते म्हणतात. आता पहा, असाच प्रसंग आपल्याला वृंदावनच्या लीलेमध्ये येऊन पाहायला मिळतो. तर नंद महाराज जेव्हा पावन सरोवर ठिकाणी स्नान करण्यासाठी जातात, नंद गावामध्ये पावन सरोवर नावाचं एक ठिकाण आहे. तर नंद महाराज एक दिवस पहाटेचं हाच प्रसंग तिथं पाहतात की एक काळा व्यक्ती तिथं आलेला आहे आणि तो पावन सरोवरमध्ये स्नान करत आहे आणि त्याचा वर्ण बदललेला आहे. तर त्या ठिकाणी पण कोण होते, ते प्रयागराजच होते आणि ते तिथं स्नान करण्यासाठी आले होते. मग असे प्रयागराज भगवंताच्या धामाच्या ठिकाणी जातात स्वतःला शुद्ध करण्यासाठी आणि वेगवेगळ्या तिथीच्या दिवशी, जसं वृंदावनमध्ये कोणत्याही वेळी जावा विशेष आपल्या प्रयागराजला ते लाभ प्राप्त होतो. परंतु अयोध्येच्या ठिकाणी प्रयागराज कोणत्या दिवशी येतात, विशेष करून आजच्या दिवशी येतात. इतर वेळेला वृंदावनला जातात, परंतु अयोध्येच्या रामनवमीच्या दिवशी ते कुठे जातात, अयोध्या नगरीमध्ये जातात आणि शरयू नदीमध्ये स्नान करतात. जसं आज ते तिथे येतील, आपल्यासारख्या बद्ध जीवांना आपल्या भौतिक डोळ्याने ते दिसणार नाहीत, परंतु आजच्या दिवशी ते येतात आणि आपलं सर्व पाप तिथं काय करतात, क्षीण करतात. तर हे महात्म्य आहे अयोध्या धामाचं आणि शरयू नदीचं. मग ते राजा विक्रमादित्यांना सांगतात आणि राजा विक्रमादित्य त्यांना विनंती करतात की मी तर आलेलो आहे, भगवंताची लीलास्थळी सर्व लुप्त झालेली आहे, तर तुम्ही मला काय करा, विशेष मार्गदर्शन करा त्या लीलास्थळीला शोधण्यासाठी आणि स्थापित करण्यासाठी. मग प्रयागराज काय करतात, राजा विक्रमादित्यांना म्हणजे मार्गदर्शन करतात की कोणत्या ठिकाणी काय काय लीला ठिकाणं होती. मग दशरथ महाराजांचा महल कुठे होता, कौशल्य मातेंचा महल कुठे होता, कैकेयी मातेंचा महल कुठे होता, हनुमानगडी नावाचं जे ठिकाण आहे ते कुठं आहे, सीता रसोई म्हणजे ज्या ठिकाणी सीतामाता भगवंतासाठी वेगवेगळे व्यंजन म्हणून ते ठिकाण कुठं, हे सर्व ज्ञान कोण देतं, प्रयागराज त्यांना देतात. आणि त्याच्यानंतर मग आता जन्मठिकाण मुख्य शोधणं महत्त्वपूर्ण होतं. मग प्रयागराज काय म्हणतात राजा विक्रमादित्यांना की तुम्ही काय करा, फार सुंदर असे गायी त्याच्या बछड्यासोबत तुम्ही घेऊन अयोध्या नगरीमध्ये भ्रमण करा आणि ज्या ठिकाणी केल्यानंतर ती जी गायी आहे त्या गायीच्या स्तनातून आपोआप दूध
पाजूर लागेल तर तेच ठिकाण प्रभू रामचंद्रांचं मुख्य जन्म ठिकाण आहे हे तुम्ही समजा. मग हे ऐकून विक्रमादित्य फार प्रसन्न होतात आणि मग आपल्यासोबत एक गाई घेऊन, त्यांची सेना किंवा बरेच काही त्यांचे सेवकगण होते त्यांच्यासोबत, तर एक गाई घेऊन ते काय करतात, गाईसोबत तिथं वासरू घेऊन त्या भागामध्ये भ्रमण करू लागतात. आणि आपण काही वर्षापूर्वी अयोध्या नगरीला यात्रा घेऊन गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपण भगवंतांचं जन्म ठिकाण पाहिलेलं आहे. त्यावेळेला अजून नवीन मंदिर झालं नव्हतं, पण ते ठिकाण आपण पाहिलं, दर्शन केलं. तर त्या ठिकाणी विक्रमादित्य येतात आणि तिथं आल्यानंतर गाईच्या स्नानातून आपोआप काय होऊ शकतं, दूध पाजू लागतं. श्री रामचंद्र भगवान की, श्री अयोध्यापुरी धाम की. तर पहा मग बऱ्याच कालावधीपासून जे स्थान लुप्त झालं होतं ते राजा विक्रमादित्यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा काय होतं, प्रकट होतं भगवंताच्या कृपेने. आणि राजा विक्रमादित्य फार प्रसन्न होतात आणि मग राजा विक्रमादित्यांच्या द्वारे मग आता हे दुसरं मंदिर बांधलं जातं. पहिलं मंदिर कुणी बांधलं होतं, कुश यांनी बांधलं होतं. आणि दुसरं मंदिर साधारण 2075 वर्षापूर्वी हे मंदिर राजा विक्रमादित्यांच्या द्वारे बांधलं गेलं. फार भव्य, ते पण फार भव्य मंदिर होतं, कारण साधारण 2000 वर्षापूर्वी पण आपली भारत फार समृद्धीशाली होता. भारताला सोन्याची चिडिया म्हणलं जातो. फार ऐश्वर्यशाली पद्धतीने त्यांनी भव्य असं मंदिर बांधलं. त्या मंदिराला 84 खांब होते. जसं वृंदावनमध्ये पण 84 खांब मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णांच्या प्राकट्याचं जे ठिकाण आहे गोकुलमध्ये, तर तसंच इथं राजा विक्रमादित्याने 84 खांब असणारं फार भव्य दिव्य असं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये सुंदर असे विग्रह पण राजा विक्रमादित्याने स्थापित केले. तिथून मग पुन्हा सेवा सुरू झाली. मग हे दुसऱ्या वेळेला हे मंदिर बांधलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग आता काही शतके उलटली आणि मंदिर तेवढ्याच वैभवशाली पद्धतीने सेवा केली जात होती मंदिरमध्ये. आणि मंदिरमध्ये जे काही हजारो लाखो लोक दर्शनासाठी रोज येत होते. मग असे आणखीन मग शेकडो वर्षे उलटत गेली. आणि आपल्याला माहीत आहे की पाहतो की साधारण 11व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये आपल्या भारतावर विदेशी लोकांचं आक्रमण सुरू झालं. मग त्या आक्रमणाच्या दरम्यान पण आपल्या काही भारतीय राजांनी राम मंदिराचं रक्षण केलं. वेगळ्या भागातली काही मंदिराची लूट केली गेली, त्या मंदिरांना पाडलं गेलं, पण तो राम मंदिरांना सुरक्षित ठेवलं गेलं 11व्या 12व्या 13व्या शतकापर्यंत. आणि या वेगवेगळ्या शतकांमध्ये वेगवेगळ्या मुस्लिम वंशाच्या शासकाने भारतावर आक्रमण केलं आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये उत्तर भारतामध्ये किंवा दिल्लीवर त्यांनी शासन केलं. मग खिलजी आले, मोहम्मद तुघलक आले, असे वेगळे आले. आणि त्याच्यानंतर मग 15वं शतक येतं, 15व्या शतकामध्ये मग लोधी वंशाचे जे काही मुस्लिम राजा होते त्यांचं राज्य उत्तर भारतामध्ये विशेष करून दिल्ली भागामध्ये स्थापित झालं. आणि या लोधी वंशामधला जो काही प्रमुख राजा होता त्यांचं नाव होतं इब्राहिम लोधी. त्याचं राज्य 15व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये, कारण 1525 हा जो कालावधी आहे तर हा कोणता शतक येतो, 16वा शतक येतो. मग 16व्या शतकाच्या सुरुवातीला इब्राहिम लोधी यांचं राज्य होतं उत्तर भारतामध्ये, विशेषतः दिल्ली आणि त्या भागामध्ये. आणि त्याच दरम्यान आशियामधल्या ज्या पश्चिम भागाचा भाग आहे, जसं आत्ता ज्या ठिकाणी अफगाणिस्तान किंवा इराण हे जो भाग आहे, त्या भागातून आणखीन एक दुसरा शासक भारतावर आक्रमण करून आला. त्याचं नाव काय होतं, बाबर. हा जो बाबर होता हा अफगाणिस्तान ह्या भागातील एक फार क्रूर शासक होता. आणि तो भारतावर का आक्रमण करून आला, कारण त्या अफगाणिस्तान भागामध्ये इतरही काही शासकगण होते आणि त्याच्यासोबत ह्या बाबरचं भरपूर काही वेगवेगळ्या युद्ध झालेलं होतं. परंतु प्रत्येक युद्धामध्ये हा पराजित झाला होता. आणि तो काय विचार करतो की ह्या भागामध्ये मी आता माझं राज्य स्थापित करू शकत नाही, तर मी काय करेन, भारताकडे जाईन माझी सेना घेऊन. कारण भारत हा आर्थिकदृष्ट्या सर्व काही दृष्टिकोनातून फार प्रगत होता आणि भारतावर जाऊन आपण आक्रमण करून तिथं आपलं राज्य स्थापित करू असा तो विचार करतो. आणि तो मग काय करतो, 16व्या शतकाच्या सुरुवातीला भारतावर आक्रमण करतो आपल्या सेनेला घेऊन. आणि सर्वात पहिला त्यावेळेला मेवाड या ठिकाणी राजपूतांचं राज्य होतं. आणि त्यावेळेला त्यातले जे राजा होते त्यांचं नाव होतं महाराणा सांगा. हे महाराणा सांगा कोण होते, हे महाराणा प्रतापांचे
हे महाराणा प्रताप जे होते त्यांचे आजोबा होते आणि हे पण फार पराक्रमी होते. तर बाबर सोबत ह्या महाराणा सांगा यांचं 3 वेळा युद्ध होतं आणि 3ही वेळेला महाराणा प्रताप त्यांना काय करतात, पराजित करतात आणि तो पलायन करून निघून जातो. तर महाराणा सांगा हे फार शक्तिशाली होते आणि 3 वेळा तो पराजित होऊन निघून जातो, पलायन करतो आणि नंतर तो विचार करतो की आता राजपुतावर आक्रमण न करता आपण काय करू, दिल्लीचे मध्ये जे सल्तनत आहे इब्राहिम लोधी याची, त्याच्यावर आपण आक्रमण करू. आणि मग तो काय करतो, आपली फार मोठी सेना घेऊन येतो आणि 1526 ह्या वर्षी पानिपत या ठिकाणी युद्ध होतं. आपण इतिहासामध्ये ऐकलं असेल पानिपतमध्ये 3 युद्ध झालेले आहेत. त्यापैकी हे पहिलं युद्ध होतं पानिपतमध्ये, इब्राहिम लोधी आणि बाबर यास. आणि त्या युद्धामध्ये मग बाबर काय होतो, विजयी होतो आणि त्यानंतर मग ह्या लोधी वंशाचं राज्य संपुष्टात येतं आणि बाबरच्या वंशाचं राज्य सुरू होतं, ज्याला आपण मुघल सल्तनत म्हणतो. आणि त्याचं राज्य दिल्लीमध्ये सुरू होतं. हे 1526 हा कालावधी आहे. मग हा सर्व इतिहास चालू असताना अयोध्यामध्ये एक वेगळाच प्रसंग चालू होता. तो म्हणजे काय की अयोध्या नगरीमध्ये हे राजा विक्रमादित्यनं बांधलेलं मंदिर होतं. चांगल्यापैकी सेवा चालू होती. फार ऐश्वर्यशाली पद्धतीने भगवंतांची काही दिनचर्या, काही सेवा आहे ती सर्व काही चालू असत होती. तर त्यावेळेला अयोध्या नगरीमध्ये जे मंदिर आहे त्यांचे जे प्रमुख होते त्यांचं नाव होतं महात्मा श्यामानंदजी. प्रमुख म्हणजे ते त्या मंदिरचे प्रमुख होते आणि बाकी सर्व भक्त सेवा ते करत होते. आणि हे श्यामानंदजी होते हे फार सिद्ध पुरुष होते, भगवंताचे शुद्ध भक्तच होते असं नाही, तर त्यांच्याकडे भरपूर काही सिद्ध्या होत्या, हस्तसिद्धींमधल्या. आणि त्या सिद्धींच्याद्वारे ते लोकांना भरपूर काही सहाय्य करायचे आणि लोकांच्यामध्ये त्यांच्याबद्दल फार आदर भावना होती. आणि मग त्यांच्याकडे बरेच लोक येऊन त्यांचे शिष्य बनायचे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. मग त्यावेळेला 1-2 मुस्लिम फकीर त्यांच्याकडे येतात, त्यांच्याकडून म्हणजे शिक्षण घेण्यासाठी. आणि त्यांचं नाव सांगितलेलं आहे इतिहासामध्ये. एकांचं नाव होतं खाजा काजल अब्बास आणि दुसऱ्याचं नाव होतं जलाल शाह फकीर. तर हे 2 फकीर होते मुस्लिम समुदायातले आणि ते त्यांच्याकडे येतात आणि त्यांना विनंती करतात की आम्ही काय करतो, सनातन धर्माचा स्वीकार करतो, तुम्ही आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारा आणि आम्हाला तुम्ही शिकवण द्या. परंतु आपण पाहतो की सनातन धर्मी जे साधू संत असतात ते फार उदार मनाचे असतात. ते काय म्हणतात की तुमचा जे काही पूजाविधी आहे किंवा धर्म आहे तो बदलण्याची आवश्यकता नाही, कारण भगवान सर्वांचे एकच आहे आणि मी तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारतो आणि तुम्हाला जे काय आवश्यक आहे ते ज्ञान मी देतो. आणि पहा हे 2 फकीर त्या ठिकाणी त्या मंदिरच्या द्वारे जी काही सुविधा होती, कारण पूर्वी मंदिरच्या द्वारे धर्मशाळा, अन्नछत्र भरपूर काही सुविधा असत होत्या, जे काही मोफत सर्व काही दिलं जात होतं. मग त्या ठिकाणी यांना राहण्याची सुविधा दिली जाते आणि श्यामानंदजी त्यांना सर्व काही उपदेश देतात, त्यांचं जे काही ज्ञान देतात आणि त्याच्याद्वारे ह्यांना पण मग काही सिद्धी प्राप्त होतात त्यांच्याकडून शिकवण किंवा ज्ञान प्राप्त केल्यानंतर. परंतु तिथं राहत असताना जेव्हा ते ह्या आपल्या राम मंदिरांचं वैभव पाहतात, तिथले सेवेचं वैभव पाहतात, किती चांगल्या फार वैभवशाली पद्धतीने सर्व सेवा केली जाते हे पाहतात, तर त्यांच्या हृदयामध्ये ईर्ष्या भावना निर्माण होते, तिरस्कार भावना निर्माण होते, कारण ते वेगळ्या समुदायाचे होते. आणि आपण पाहतो की मग सनातन धर्मीयाला त्यांच्या लोकांच्याद्वारे कापीर म्हणलं जातं आणि मग त्यांना कापीरांच्याद्वारे अशा वैभवशाली पद्धतीने हे सर्व केलं जात आहे. वास्तविक हे काय झालं पाहिजे की त्यांच्या समुदायातले जे भगवंतांना एक विशेष नाव संबोधलं जातं त्यांच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होतो. आता सनातन धर्माच्या द्वारे किंवा आपल्या भविष्य पुराणाच्या द्वारे पाहायला गेलं तर हे सर्व जे काही समुदाय आहेत हे भगवंताच्या इच्छेनेच वेगवेगळ्या कारणाने निर्माण झालेले आहेत आणि त्या समुदायामध्ये भगवंतांना वेगवेगळ्या नावाने जे संबोधलं जातं ते काय आहे, जसं एकाच सूर्याला वेगळ्या नावाने संबोधल्यासारखं आहे. परंतु अज्ञानी लोक काय करतात, एकमेकांच्या ह्या संबोधनामध्ये किंवा उपासनेमध्ये भेदभाव करतात आणि काय करतात, संघर्ष करतात. मग कुठल्याही समुदायातले लोक असो, जे अज्ञानी लोक आहेत ते असा भेदभाव करतात, संघर्ष करतात. पण जे ज्ञानी लोक असतात ते मात्र भेदभाव करत नाही, जसं श्यामानंद यांनी भेदभाव केला नाही. परंतु हे जे होते हे तिरस्काराने द्वेष भावनेने पेटून होतात आणि त्यांची इच्छा काय होती की हे सर्व काय झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. आणि मग सांगितलं जातं की हे जे 2 फकीर होते ते फकीरच काय करतात, बाबरला निरोप पाठवतात. कशासाठी की तुम्ही इथं या
आणि पहा हे तुमचं सर्व राज्य आहे आणि तुमच्या राज्यामध्ये काय होत आहे, हे काफिर लोक काय करत आहेत, आणि तुम्ही काय करा, ह्या मंदिरला नष्ट करा, हे सर्व वैभव काय करा, लुटून तुम्ही अल्लाच्या सेवेमध्ये लावा, अशा पद्धतीने ते निरोप पाठवतात. आणि मग ह्या 2 फकीरांच्या सांगण्यावरनं बाबर काय करतो, आपल्या सेनापतीला अयोध्येला पाठवतो. आणि हा कालावधी होता 1928चा, माफ करा 1528चा. इतिहासामध्ये सांगितलं की 1527लाच तो फरमान काढतो मंदिर पाडण्याचं. परंतु जे मेवाडचे राजा होते त्यांचं नाव काय, महाराणा सांगा, त्याची धास्ती होती त्यांना. आणि महाराणा सांगा असतील तोपर्यंत ते करू शकणार नाही हे त्याला माहीत होतं की आपण जर राम मंदिर पाडायला गेलो तर महाराणा सांगा आक्रमण करतील आणि त्याच्यासमोर आपण टिकाव धरू शकणार नाही. मग फरमान काढून अजून कार्य झालं नव्हतं. परंतु हे जे क्रूर आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ते भरपूर काही अधार्मिक मार्गाचा स्वीकार करतात. आणि भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला हे बरेच काही असे प्रसंग पाहायला मिळतात. आणि इतिहासामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलं, महाराणा सांगाचे जे काही विश्वासू मंत्री होते किंवा त्यांचे काही सोबती होते त्यातल्या काही मंत्र्यांना फितूर करून महाराणा सांगा यांना विष दिलं जातं. आणि 1528च्या जानेवारीमध्ये त्यांचा मृत्यू होतो. आणि महाराणा सांगा यांचा मृत्यू झाल्यानंतर आता बाबरला विरोध करणारे असे ज्यादा शक्तिशाली राजा होते, पण आता तेवढे शक्तिशाली नव्हते. आणि मग 1528च्या मार्चमध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या पासूनच मग मोहीम सुरू होते. जानेवारीमध्ये सांगा यांचा मृत्यू झाला आणि फेब्रुवारीपासून मोहीम सुरू होते. आणि मीर बाकी जे होते त्यांना पाठवलं जातं आणि लाखोंची सेना सोबत घेऊन तो येतो कुठे, अयोध्येला. कशासाठी, अयोध्येचं मंदिर पाडण्यास. आणि कोणाच्या विनंतीने किंवा मागणीने, ज्या 2 फकीराला श्यामानंद यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं होतं, उपदेश केला होता. तर हे भेद आहे एक सनातन धर्मी आणि इतर समुदायांच्या मधलं. का, कारण योग्य ज्ञान जर प्राप्त नाही झालं तर व्यक्ती काय करतो, त्या उदारतेचा दुरुपयोग करतो. आणि असं बरेच इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपल्या भारताच्या इतिहास, विशेष करून या गेल्या 1000 वर्षामध्ये. आणि हे झालं. आणि त्यांच्या सांगण्यावरून बाबर तिथं आपल्या सेनापतीला पाठवत आहे. आणि हे जेव्हा श्यामानंद यांना कळतं, महात्मा श्यामानंद, ते फार दुःखी होतात आणि ते काही करू शकत नाही. आणि ते काय करतात, मग आपल्या पुजाऱ्यांना सांगून त्या मंदिरामध्ये जी मुख्य विग्रह होते, जे विग्रह कोणी स्थापित केले होते, राजा विक्रमादित्याने. जवळजवळ 1500 त्या म्हणजे 500 वर्षापूर्वीचा हा कालावधी आहे. आणि त्याच्या अगोदर 1500 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलेलं होतं. मग ते विग्रहांना शरयूमध्ये काय केलं जातं, विसर्जित केलं जातं, कारण विग्रहांची विटंबना केली जाईल. आणि श्यामानंद जे आहेत, महात्मा श्यामानंद, ते आता फार दुःखी होऊन काय करतात, प्रयागच्या दिशेने निघून जातात. एक प्रकारे वैरागीच होते, संन्यासीच होते, पण आता त्या ठिकाणाचा त्याग करू. आणि हा मीर बाकी लाखोशी सेना घेऊन त्याच्यामध्ये प्रवेश करतो. परंतु जरी महाराणा सांगा नव्हते तरी इतर काही छोटे छोटे राजा होते, क्षत्रिय राजा. आणि त्यांना जेव्हा कळतं तर मग ते काय करतात, तिथं तयारी करतात की ठीक आहे, त्यांची लाखो सेना असेल, आपली तेवढी सेना नसेल, परंतु आपण काय केलं पाहिजे, राम मंदिराच्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. आणि मग बराच मोठा विषय त्याच्यामध्ये म्हणलेला की राजा महताब सिंग नावाचे एक राजा होते त्या भागातलेच, एक क्षत्रिय राजा. आणि ते काय करतात, आपली 30,000 सेना एकत्रित करतात. आणि हा मीर बाकी येण्याच्या अगोदर ते त्यांच्या राज्यातील काही नागरिकांना घेऊन बद्रीनाथला जाणार होते. आणि त्यांच्यासोबत ती 30,000ची सेना पण होती. आणि ते नागरिक किती संख्येमध्ये होते, 1,75,000 असे नागरिक होते. आणि हे सर्व बद्रीनाथच्या तिकडे जाणार होते, म्हणजे तीर्थयात्रेसाठी. आणि त्यांच्यासोबत एक 30,000ची सेना होती. परंतु बाबरचा सेनापती येत आहे मंदिर पाडण्यासाठी, हे जेव्हा ते ऐकतात तर ते काय करतात, आपला तळ त्या ठिकाणीच अयोध्येमध्ये ठेवतात. आणि त्या 30,000 सेनेच्या द्वारे ते काय करतात, विरोध करतात. परंतु ह्या मीर बाकी सेना किती होती, लाखोच्या संख्येमध्ये होती. आणि त्यांच्यासमोर ही 30,000 सेना काय तग धरू शकेल. पण तरी पण हे फार प्रखरतेने लढतात. आणि त्या बाबरच्या सेनेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातं किंवा फार जादा संख्येमध्ये त्यांची सैन्य मारले जातात. परंतु लाखोच्या संख्येमध्ये असल्यामुळे बरीच सेना मरूनही त्यांची सेना शिल्लक होते. आणि इकडे काय होते, हे 30,000 सेना पूर्ण काय होते, मारली जाते. आणि एवढंच नाही, त्या मीर बाकीला एवढा क्रोध येतो, कारण एवढ्या कमी सेनेने त्याच्या सेनेची फार काय केली होती, हानी केली होती.
आणि त्या क्रोधामध्ये हा काय करतो, त्यांच्यासोबत जे 1,75,000 जे नागरिक होते त्या सर्व नागरिकांची हत्या केली जाते, कत्तल केली जाते. हे लिखित स्वरूपात आहे त्या मुघलांच्या इतिहासामध्ये, त्या एका युद्धामध्ये. आणि त्यानंतर मग तारीख पण सांगितलेली आहे, 21 मार्च 1528 हा तो दिवस होता ज्या दिवशी ह्या मीर बाकीच्या सेनेच्याद्वारे विक्रमादित्याने बांधलेले जे भव्य मंदिर होतं ते काय केलं जातं, पाडलं जातं. आणि या मुस्लिमांची एक प्रथा होती की एखादं मंदिर पाडल्यानंतर एक पूजनीय ठिकाण पाडल्यानंतर ते काय करायचं, त्या मंदिराचे किंवा त्या ठिकाणाचेच जे काही पाषाण आहेत, दगड आहेत, त्याचा वापर करून काय करायचं, मस्जिद बांधायचं. आणि मग त्याचे जे काही बरेच अवशेष जमिनीमध्ये गाडले गेले आणि त्याचेच काही अवशेष घेऊन मग तिथे एक मस्जिद बांधली गेली. आणि असंही सांगितलं जातं की पूर्वी जे काही बांधकाम केलं जायचं, तर मग आता जसं आपण वीट किंवा दगडचं बांधकाम करतो आणि त्याच्यामध्ये सिमेंट वापरतो त्यांना जोडणी करण्यासाठी, मग पूर्वी काय केलं जायचं, चुना वापरला जायचा आणि त्या चुन्यामध्ये पाणी मिक्स करून ते डबे बनवले जातात आणि त्याचा वापर बांधकामासाठी केला जायचा. तर ह्या मीर बाकीने काय केलं की जी 30,000 सेना मारली गेलेली आहे, 1,74,000 जे काही सामान्य नागरिकांना मारले गेलेलं आहे, तर त्यांच्या रक्ताच्याद्वारे त्यांनी काय केलं, चुन्याचं ते द्रव्य बनवलं, चुना आणि त्याच्यामध्ये रक्त मिसळलं गेलं आणि त्याच्याद्वारे काय केलं, ही मस्जिद उभी केली. मग अशा पद्धतीने तिथं काय झालं, ह्या पहिल्या संघर्षाचा अंत झाला. परंतु लगेच मग त्याच्यानंतर काय होतं, एक 10-12 दिवस गेल्यानंतर अयोध्या नगरीपासूनच एक साधारण 15-16 किलोमीटर अंतरावर एक गाव होतं. त्या गावाचं नाव होतं सेनुतू ग्राम. आणि या ग्रामामध्ये एक फार तेजस्वी एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणांचं नाव होतं पंडित देवी दिन पांडे. आणि एक ब्राह्मण होते आणि सूर्यवंशी जे क्षत्रिय आहेत त्यांचंच पुरोहित म्हणून ते कार्य करत होते. परंतु एक ब्राह्मण असून ते शारीरिकदृष्ट्या फार सामर्थ्यशाली होते. लहानपणापासून त्यांनी फार वेगळी शस्त्रविद्या त्यांनी शिकलेली होती. आणि त्यांना जेव्हा कळतं की अयोध्यामध्ये अशी निर्घृण हिंसा झालेली आहे, मंदिर पण पाडलं गेलेलं आहे, तर त्यांना फार क्रोध येतो आणि ते एकटेच तयारी करतात अयोध्येवर आक्रमण करण्यासाठी. आणि त्यांची जी वीरता पाहून, त्यांची तयारी पाहून मग त्या भागातले जवळजवळ 70,000 क्षत्रिय तयार होतात काही दिवसातच युद्ध करण्यासाठी. आणि ते काय करतात, अयोध्येवर मीर बाकीच्या सेनेवर आक्रमण करतात. आणि यांची तर सेना अजून लाखोमध्ये आहे. आणि जवळजवळ 5 दिवस फार घनघोर युद्ध होतं. आणि हे जे देवी दिन पांडे होते हे इतके पराक्रमी होते, त्या एकट्याने जवळजवळ 700 या मुस्लिम सेनेची काय केली होती, शिरछेद केला होता त्या युद्धामध्ये. एवढे ते शक्तिशाली होते. आणि जो मीर बाकी होता तो पण एक दिवस युद्धामध्ये येतो, त्या हत्तीवर बसून तो आला होता. परंतु तो जेव्हा पाहतो की हा देवी दीनदयाल पांडे जे आहेत ते एवढे प्रकारचे लढत आहेत, तर त्यांची शूरता पाहून हा पण काय होतो, घाबरतो, फार भयभीत होतो. आणि शेवटी मग काय करतात, कारण सेना जादा आहे, यांची सेना कमी आहे, तर 6व्या दिवशी म्हणलेलं आहे की हा मीर बाकी काय करतो, आपल्या क्षत्रियांच्या सेनेमधल्या काही सैनिकांना फितूर करून त्या सैनिकांच्याद्वारे काय केलं जातं, हे जे देवी दिन पांडे आहेत युद्धाच्या दरम्यान त्यांच्यावर आक्रमण केलं जातं. म्हणजे क्षत्रियांचे सैनिक काही त्यांच्यावर आक्रमण करतात आणि त्यातला एक वार त्यांच्या डोक्यावर पडतो. आणि त्या डोक्याची काय होतात, एक प्रकारे 2 असे भाग बनतात. परंतु हे इतके म्हणजे शक्तिशाली होते आणि एवढे निर्धारयुक्त होते की ते काय करतात, तरी पण म्हणजे असं वेदनेने ते कहत पडत नाही, तर आपल्या कमरावर बांधलेला जो शेला आहे तो शेला काढतात आणि डोक्याचे 2 जवळजवळ भाग झाले होते त्याला आपल्या शेल्याने पुन्हा बांधतात आणि पुन्हा लढू लागतात. आणि हे तर पाहून हे जे मीर बाकी हे आणखीन आश्चर्यचकित होतात की हे काय आहेत, हे साधारण व्यक्ती नाही आहेत. आणि वास्तविक ते साधारण व्यक्ती नव्हतेच, कारण त्यांच्यामध्ये भगवंतांचं रक्षण करण्यासाठी, भगवंताच्या सेवेसाठी हा एकदम तीव्र भाव प्रकट झाला होता. आणि त्या भावानेच त्यांना एखाद्या साधारण व्यक्तीपासून विशेष बनवलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काही म्हणजे भीती किंवा भय राहिलेलं नव्हतं. आणि शेवटी मग काय केलं जातं, काही बंदूकधाऱ्यांना बोलवलं जातं आणि लांबूनच त्यांच्यावर बंदुकाचा वार करून किंवा गोळी मारून त्यांना काय केलं जातं, मारलं जातं.
आणि अशा पद्धतीने त्या 6 दिवसामध्ये हे जे पंडित देवी दीन पांडे होते हे पण काय होतात, वीरगतीला प्राप्त होतात. आणि त्यांच्यासोबत जे काही 70,000 सैनिक होते त्यांचं पण पूर्ण काय होते, हत्या होते. आणि पहा मग आता क्रम कसा चालू आहे, काही दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतर म्हणलेलं आहे त्याच्याजवळ पालीवाल नावाचा एक भाग होता, तिथं पण राजपूतांचं राज्य होतं. आता राजपूतमधले छोटे छोटे असे राजा होते, त्यामध्ये सर्वात मोठे राजा हे महाराणा सांगा होते, पण तो त्यांचा मृत्यू झाला. मग पालीवाल राजपूतमधले एक राजा होते, त्यांचं होतं नाव होतं हंसवर राजा रणविजय सिंग. मग ते पण भगवंतांचं रक्षण करण्यासाठी आणि रामभूमीचं रक्षण करण्यासाठी काय करतात, आपली सेना एकत्रित करतात. त्यांची सेना जवळजवळ 25,000 सेना होती. आता पहा, हे जी मीर बाकी सेना आहे ती लाखोमध्ये आहे आणि आपले जे काही क्षत्रिय लोक एकत्रित करून येतात ते काही हजारामध्ये सेना आहे. ज्यादा सेना म्हणजे 70,000ची सेना होती. परंतु त्यांनी भय बाळगलं नाही, कारण भगवंताच्या रक्षणासाठी, भगवंताच्या सेवेसाठी आपण हे कार्य करायचं आहे म्हणून ते पूर्णतः त्याच्यावर म्हणजे काय होत होते, म्हणजे समाविष्ट होत होते. आता हे काय होतं, एक प्रकारे एखादा पतंग असतो, तो पतंग काय करतो, अग्नीमध्ये प्रवेश करतो. मग पतंग जेव्हा अग्नीमध्ये प्रवेश करतो तर त्याचा रिझल्ट तर निश्चित असतो, तो म्हणजे काय, पतंग मरणार. तर ही स्थिती होती, परंतु ते अजिबात माघार घेत नव्हते, कारण भगवंतांच्याबद्दल त्यांचा एवढा सेवाभाव एकदम उत्पन्न झाला होता. आणि जवळजवळ 25,000 सेना घेऊन ते राजा रणविजय सिंग आक्रमण करतात आणि काही दिवसात त्यांचा पण काय होतो, पराजय होतो. ते पण वीरगतीला प्राप्त होतात. तरी हे युद्ध थांबत नाही. त्याच्यानंतर म्हणलेलं हे राजा रणविजय सिंग यांची जी पत्नी होती त्यांचं नाव होतं दुर्गा रूपवेणी राणी जयराज कुमारी. ह्या राजा रणविजय सिंगच्या पत्नी होत्या, राणी होत्या. तर पतीचा हत्या म्हणजे पती वीरगतीला प्राप्त झालेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर ते दुःख करत बसल्या नाहीत. तर त्यांनी काय केलं, आता त्यांची सेना पण जेव्हा जवळजवळ सर्व सेना घेऊन गेले होते, त्यांचे पती सर्वांचा नाश झाला होता, सेना काही शिल्लक नाही. तर त्या राणीने काय केलं पहा, तर त्यांच्या जवळजवळ 3,000 दासी होत्या, दासी किंवा वेगळ्या सेवा करणाऱ्या स्त्रिया. त्या स्त्रियांची त्यांनी एक सेना बनवली त्या राणीने, कशासाठी, युद्ध करण्याचं. युद्धामध्ये असणारे जे विरुद्ध सेना आहे ती कशी आहे, लाखोच्या संख्येमध्ये आहे आणि या स्त्रिया आहेत, परंतु त्यांनी भीती बाळगली नाही. आणि जेव्हा राणीने 3,000ची सेना निर्माण केली तर त्यांचे गुरु होते त्यांच्या राज्यामध्ये, त्यांचं नाव होतं महेश्वरानंद स्वामी. तर त्यांना पण फार उत्साह निर्माण झाला की आपल्या राज्याची राणी जी विधवा झालेली आहे ती आता अयोध्या भूमीचं रक्षण करण्यासाठी एवढा पुढाकार घेत आहे, तर आपणही काही केलं पाहिजे. म्हणून ते जे काही गुरु आहेत महेश्वरानंद स्वामी, ते काय करतात, त्यांच्या शिष्यांना एकत्रित करतात आणि ते शिष्य पण जवळजवळ 24,000 शिष्य होते वेगवेगळ्या भागातले, त्यांचीच ही सेना निर्माण करतात. आता हे शिष्य कोण आहेत, साधू संत वैरागी ब्रह्मचारी संन्यासी आहेत. तर पहा, या रामभूमीच्या रक्षणासाठी फक्त क्षत्रियांनी किंवा सामान्य लोकांनीच वीरगती प्राप्त केलेली असं नाही, तर साधू संत पण त्याच्यामध्ये संबंधित झाले. आणि मग ह्या राणीने किंवा ह्या महेश्वरानंद स्वामी यांनी काय केलं की डायरेक्ट आक्रमण केलं नाही, कारण सैन्य कमी आहे. मग त्यांनी एक प्रकारे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाचा वापर केला तसं यांनी काय करू लागले, गनिमी कावा करून त्यांच्यावर आक्रमण करू लागले. आणि पहा, खरोखर यांच्या कार्यामुळे काय झालं की काही कालावधीत त्यांना यश आलं, कारण बरेच वर्ष हे मग त्यांचं छोट्या स्वरूपात युद्ध चालत राहिलं. आणि दरम्यान काय झालं की 1530ला बाबरचा मृत्यू झाला. बाबर जादा वेळ जगला नाही. तर काही भक्त म्हणतात की पहा, ज्यांनी असं क्रूर कार्य केलेलं आहे मग भगवान त्याच्या जादा आयुमर्यादा असणार नाही. आणि 1528ला मंदिर पाडलं गेलं आणि 1530ला त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायूँ राजा बनतो. आणि मग राणी जयराज कुमारी जे काय आक्रमण करत होते आणि कार्य करत होते तो कालावधी कोणाचा होता, हुमायूँचा कालावधी होता. आणि त्या कालावधीमध्ये मग हुमायूँने ते जे सैनिक आहे बरेच सैनिक पुन्हा दिल्लीमध्ये परत मागवलं आणि थोडंच सैनिक ठेवलं. आणि त्याची संधी साधून ही राणी जी जयराज कुमारी होती यांनी मग पुन्हा ती जन्मभूमी प्राप्त पण केली, त्याच्यावर विजय प्राप्त केला. परंतु हुमायूँसाठी आता तो एक प्रकारे अभिमान म्हणजे एकंदर की आपल्या इज्जतीचा प्रश्न झाला होता. आणि पुन्हा तो काही सेना पाठवतो आणि पुन्हा ह्या आपल्या राणीच्या सेनेवर आक्रमण केलं जातं. आणि त्या युद्धामध्ये ही जी जयराज कुमारी जी राणी होती ती पण काय होते, वीरगतीला
प्राप्त होते आणि हे जे काही साधू संत होते ते पण काय होतात, मारले जातात. मग अशा पद्धतीने हुमायूँच्या कालावधीमध्ये हे संघर्ष चालतो. आणि त्याच्यानंतर कालावधी कोणाचा येतो, मग अकबरचा. आणि हुमायूँच्या नंतर अकबर त्याचा मुलगा होता, मग अकबराचं राज्य येतं. मग अकबराच्या वेळेला आता संघर्ष काही कालावधीसाठी थांबला होता. तर मग त्यावेळेला काय होतं, एक वैष्णव होते, त्यांचं नाव होतं बलराम आचार्य, एक संन्यासी होते. आणि हे काय करतात, आपल्या काही अनुयायांना एकत्रित करतात आणि त्यांचं ते जे सैनिक किंवा संन्यासी होते त्यांना चिमटाधारी संन्यासी म्हणलं जातं. मग असे काही संन्यासी एकत्रित येतात आणि ते काय करतात, हुमायूँच्या कालावधीमध्ये त्या जन्मभूमीवर आक्रमण करून ते स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करतात तिथल्या सेनेवर. कारण आता त्या ठिकाणी काही निश्चित सेना त्यांनी ठेवलेली होती. मीर बाकी लाखो सेना घेऊन आला, तेवढीच सेना नव्हती, परंतु काही हजार, 15, 20, 25, 30 हजार काय असेल सेना. आणि त्याच्यावर हे जे काय करतात, बलराम आचार्य होते ते काही साधू संतांची सेना करून काय करतात, वरचेवर आक्रमण करत होते. आणि ह्यांनी किती आक्रमण केली, अशी जवळजवळ 20 आक्रमण केली. आणि काही आक्रमणच्या वेळेला त्यांनी विजय पण प्राप्त केला. परंतु जसा तो विजय प्राप्त केला जायचा, तो हुमायूँ काय करायचा, दुसरी सेना पाठवून पुन्हा त्यांना पराजित करायचा. तर अशा पद्धतीने 20 वेळा आक्रमण झाली हुमायूँच्या कालावधीमध्ये. हुमायूँच्या नंतर कोण येतो, अकबर येतो. आणि अकबराच्या वेळेला पण काही आक्रमण होतात या बलराम आचार्यांच्याद्वारे. आणि मग अकबर काय विचार करतो की बरेच पुन्हा आक्रमण होत आहे आणि बरेच आपल्याला नुकसान होत आहे. आणि त्यावेळेला मग काही हिंदू मंत्र्यांच्या सांगण्यावरनं अकबर काय करतो, मग ते जे काही मस्जिद बनवली होती त्या ठिकाणी मीर बाकी यांनी, तर त्याच्या बाजूला एक चबुतरा बनण्याची अनुमती देतो अकबर, ज्याच्या ठिकाणी सनातन किंवा हिंदू धर्मी काय करतील, पूजाविधी करतील, जेणेकरून हे काय आक्रमण तर करणार नाही. मग असं केलं जातं. आणि त्याच्यानंतर काही कालावधीसाठी मग आक्रमण थांबतं. आणि अकबर नंतर मग कोण आला, जहांगीर आला, त्याच्यानंतर शहाजहान आला. पण त्यांच्या कालावधीमध्ये पण जादा आक्रमण झाली नाहीत. परंतु त्याच्यानंतर कोण आला, औरंगजेब है ना, आलमगीर फार क्रूर होता. आणि त्यांनी पण मग पुन्हा मंदिरं त्यांनी पाडणं सुरू केलं. मग काशी विश्वनाथचं मंदिर पण त्यांनी पाडलं. आणि तेवढंच नाही तर मग अयोध्यामध्ये हे जो छोटासा चबुतरा बनवला होता अकबरच्या कालावधीमध्ये, त्या ठिकाणी हिंदू पूजाविधी करत होते, जन्माष्टमी रामनवमी ते साजरी करत होते, ते चबुतरा पण त्यांनी काय केला, पाडला. आणि त्यानंतर मग पुन्हा काही भक्तगणांनी काय झाले, क्रोधाने म्हणजे फार क्रोधाने पेटून उठले. आणि त्याच्यामध्ये फार एक विशेष भक्त आहेत आणि आपल्यासाठी तो अभिमानाची गोष्ट आहे. ते म्हणजे कोण होते, त्यांचं नाव होतं वैष्णवदास. आणि वैष्णवदास कोण होते, तर आपल्या महाराष्ट्रातले त्या कालावधीमध्ये म्हणजे औरंगजेबच्या कालावधीमध्ये फार प्रसिद्ध एक संत होते, त्यांचं नाव होतं संत रामदास. रामदास म्हणजे प्रभू रामचंद्रांचेच भक्त होते है ना, शिवाजी महाराजांचे पण ते गुरु म्हणून सेवा करत होते. तर ह्या रामदासांचे ते शिष्य होते वैष्णवदास, उत्तर भारतातले. आणि ते वैष्णवदास काय करतात, जसं बलराम आचार्यांनी काही सेना म्हणजे साधूंची सेना बनवली होती, तसे वैष्णवदास काही साधूंची सेना बनवतात. आणि सेना बनवून काय करतात, त्या औरंगजेबच्या कालावधीमध्ये पुन्हा आक्रमण करू लागतात. आणि जसं बलराम आचार्यांनी 20 वेळा आक्रमण केलं होतं, तसे वैष्णवदास त्यांच्या कालावधीमध्ये जवळजवळ 30 वेळा वेगवेगळ्या कालावधीमध्ये आक्रमण करतात. आणि त्यावेळेला पण काही वेळेला ती भूमी परत प्राप्त केली होती पुन्हा, आणि मुस्लिमांनी जिंकून घेतली. असं चालत होतं. मग असं होत राहतं. आणि म्हणलेलं आहे की पहा, जसं आपण मगाशी म्हणालो की फक्त क्षत्रियच याच्यामध्ये सम्मिलित झाले असं नाही, तर साधारण लोक पण सम्मिलित झाले, साधू संत सम्मिलित झाले, स्त्रिया सम्मिलित झाल्या या कार्यामध्ये, या संघर्षामध्ये. एवढंच नाही तर ह्या वैष्णवदासांच्या सोबत शीख समुदायाचे त्यावेळेचे जे गुरु होते, त्यांचं नाव होतं गुरु गोविंद सिंग, ते पण ह्या संघर्षामध्ये सहभागी झाले होते. का, कारण प्रभू रामचंद्र सर्वांचे भगवंत आहेत. आता शीख समुदाय आत्ता वेगळा मानला जातो, परंतु त्यावेळेला शीख समुदाय हा सनातन धर्माचाच एक भाग मानला जातो आणि आत्ताही मानला जातो. आणि शीख समुदायाचं जे काही मुख्य ग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहिब म्हणून, जे अमृतसरमध्ये जे गोल्डन टेम्पलमध्ये ठेवलेलं आहे, तर त्या ग्रंथामध्ये जवळजवळ 2500 वेळापेक्षा जादा प्रभू रामचंद्रांचं नाव आलेलं आहे. आणि तेवढ्याच वेळापेक्षा जादा भगवान श्रीकृष्णांचं पण नाव आलेलं आहे. आणि त्यामुळे शीख लोक पण प्रभू रामचंद्रांची उपासना करतात. मग त्यांनी पण त्या संघर्षामध्ये सहभागी झाले. आणि हा संघर्ष औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत चालला. आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मग काय झालं
की औरंगजेबाने जे काही चबुतरा पाडला होता तो चबुतरा पुन्हा मग 1717 या कालावधीमध्ये बांधला गेला राजा जयसिंग यांच्याद्वारे. मग राजा जयसिंग हे राजपुतांचे एक राजा होते त्यावेळेचे. आणि औरंगजेबच्या नंतर जे मुघल शासन किंवा सामर्थ्य कमी होत आलं होतं आणि त्यावेळेचे जे मुघलाचे राजा होते त्यांच्यासोबत बोलून काही परवानगी घेऊन या राजा जयसिंग यांनी पुन्हा काय केलं गेलं, अयोध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी चबुतरा बांधून ती सेवा सुरू केली गेली. आता वेळ फार कमी आहे आपल्याला आणि बऱ्याच आपला ही चर्चा आहे. आपण वाटलं तर पुढच्या आपल्या सत्संगमध्ये शनिवारच्या सत्संगमध्ये पुढची चर्चा करू. तर अशा पद्धतीने हा संघर्ष चालत राहिला आणि हजारो लाखो लोकांनी याच्यामध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे. कशासाठी? एक रामभूमीचं रक्षण करण्यासाठी, त्या मंदिराची पुन्हा स्थापना करण्यासाठी. आणि मग 1717 नंतर पण पुन्हा जे काही मुघलांचे राजा आले त्यांनी पुन्हा ती पूजा बंद करवली, पुन्हा काही लोकांनी आक्रमण केलं, पुन्हा ती जागा प्राप्त केली. असं चालतच राहिलं. हे केव्हापर्यंत चालत राहिलं? जवळजवळ 1813पर्यंत. आणि 1813पर्यंत आता उत्तर भारतामध्ये मुघलांना पराजित करून ब्रिटिशांचं राज्य आलं होतं. आणि 1813ला मग त्या स्थानिक काही लोकांनी पहिल्या वेळेस मग काय केलं, ब्रिटिश शासन व्यवस्थेमध्ये जी काही कोर्ट व्यवस्था सुरू केली होती त्या ब्रिटिश शासनमध्ये फैजाबाद म्हणजे आत्ता जे अयोध्या आहे त्यावेळेला त्याचं नाव काय होतं? फैजाबाद. तर फैजाबादच्या जे लोकल कोर्ट आहे त्या कोर्टमध्ये याचिका दाखल केली. तेव्हापर्यंत सैनिक पद्धतीने काय केलं, आक्रमण करून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये यश आलं, पुन्हा अपयश आलं. हे होत राहिलं. हजारो लाखो लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. परंतु ते 1813ला पहिल्या वेळेला कोर्टामध्ये, ब्रिटिश कोर्टामध्ये ही याचिका दाखल केली, केस दाखल केली गेली. परंतु ब्रिटिश अजून तेवढे शक्तिशाली झाले नव्हते, त्यामुळे ते ज्याला काही करू शकले नाही. त्याच्यानंतर पुन्हा 1814 नंतर पण पुन्हा आणि संघर्ष सुरू झाला. पुढे बराच काही इतिहास आपण आता ज्यादा मी चर्चा नाही करणार, आपण भविष्यामध्ये चर्चा करू. आणि मग 1838मध्ये ब्रिटिश लोकांनी पुन्हा तिथं उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये भरपूर काही मंदिराचे अवशेष मिळाले. पण तरी पण मुस्लिमांच्या म्हणजे बरेच काही त्यावेळेला दंगली पण झाल्या. त्या दंगलीच्या भीतीने ब्रिटिशांनी ही भूमी हिंदू सनातन धर्मियांना दिली नाही. त्यानंतर म्हणलेलं आहे 1885मध्ये म्हणजे मध्ये हा कालावधी चालत राहिला. 1885मध्ये पुन्हा निर्मोही आखाडा, हे आखाडे आहेत वेगळे, त्या आखाड्यातल्या काही साधू संतांनी मग काय केलं, पुन्हा ब्रिटिश कालावधीमध्ये हायकोर्टमध्ये ही केस दाखल केली. पहिला लोकल केस 1813मध्ये फैजाबादच्या लोकल कोर्टमध्ये केस दाखल केली, त्याच्यातून काही निष्पन्न नाही झालं. तर 1885मध्ये हायकोर्टमध्ये केस दाखल केली, पण तिथून पण काही निष्पन्न झालं नाही. आणि पुढे जाऊन मग 1947, आता आपण फास्ट चाललेलं आहे, 1947मध्ये काय झालं, भारत स्वतंत्र झाला. सनातन धर्मीय लोकांना वाटले की आता तर मंदिर स्थापित होईल, ही जागा आपल्याला मिळेल, पण तरी पण काही झालं नाही. उलट 1947 नंतर त्यावेळेचं जे सरकार होतं, आता कोणा सरकार होतं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, तर त्या सरकारने उलट काय केलं, ती जी भूमी आहे त्या भूमीला ब्रिटिश कालावधीमध्ये दंगली ते नव्हत आहेत म्हणून कंपाऊंड घातलेलं होतं आणि ते कंपाऊंड ओपन होतं आणि त्याच्यामध्ये मुस्लिम लोक पण जायचे आणि सनातन धर्मी पण जाऊन आपली आपली पूजा करायची. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याला काय केलं गेलं, बंदी म्हणजे कुलूप लावलं गेलं. आणि म्हणलेलं आहे की फक्त एक व्यक्ती जाऊन काय करायचे, नाही त्यावेळेला नाही, अजून पण बंद, कुलूप घालून सर्व काही बंद होतं. मुस्लिम लोक येऊन नमाज पढू शकत होते, परंतु सनातन धर्मी कोणी आत प्रवेश करू शकत नव्हते. परंतु भगवंताच्या कृपेने पहा एक चमत्कार घडला. कोणत्या साली, 1949ला. तो चमत्कार म्हणजे काय की रात्रीच्या वेळेला सर्वजण झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी पहारेकरी पण कोण ठेवले होते, मुस्लिम लोकांनाच ठेवलेले होते, कारण तिथं काही अघटित घडू नये म्हणून. आणि त्यावेळेला एक हवालदार होते पोलीसमधले, त्यांचं नाव होतं अबुल बरकत, हा नावाचा एक हवालदार तिथं रात्री जे ड्युटीला होता. आणि त्याला एक अद्भुत प्रसंग दिसतो. तो म्हणजे काय, त्या मस्जिदच्या आत गाभाऱ्या म्हणजे मस्जिदचे जे मुख्य भाग आहे त्याच्यामध्ये एक रात्री फार प्रकाश दिसत आहे आणि तो आश्चर्यचकित होतो. आणि आज जाऊन पाहतो तर फार सुंदर असे तरुण एक व्यक्ती त्यांना दिसतात. फार सुंदर असं वस्त्र धारण केलेले आहे, मुकुट धारण केलेलं आहे. अशा पद्धतीने सुंदर असं प्रभू रामचंद्रांचं रूप त्यांना दिसतं त्या मुस्लिम व्यक्तीला. आणि हे कोण सांगत आहे, आपण नाही सांगत, त्या खुद्द त्या व्यक्तीने, मुस्लिम व्यक्तीने नंतर हे सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेला तो मूर्छेतून खाली पडतो तिथं, कारण भगवंताचं एवढं सुंदर रूपाचं दर्शन त्यांना झालेलं आहे. आणि
एवढा दिव्य भाव त्यांना अनुभवायला मिळतो, ते मूर्छेतून खाली पडतात. आणि सकाळी जेव्हा उठून पाहतात तर त्या ठिकाणी काय होते, एक राम लल्लांचे छोटेसे विग्रह तिथं प्रकट झालेले होते. श्रीरामचंद्र भगवान की जय. पहा 1949च्या दिवशी हा प्रसंग घडला. आणि मग सगळीकडे सकाळी ही वार्ता पसरते, सर्व अयोध्येवासी धावत येतात दर्शन करण्यासाठी. मुस्लिम लोक पण येतात, तिथं धक्काबुक्की होऊ लागते. पुन्हा दंगलीची वेळ तिथं उपस्थित होते. आणि त्यावेळेला मग त्यावेळेचे तिथले जे प्रमुख होते, त्या जिल्ह्याचे प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यांचं नाव होतं के नायर. मग ही वार्ता त्यावेळेचे जे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना पण पोहोचते. आणि ते काय करतात, लगेच या के नायर यांना लेटर पाठवतात, तुम्ही काय करा, त्या मूर्तीला तिथून बाहेर काढा, असं ते लेटर लिहितात. का? कारण मुस्लिम लोक काय म्हणत होते की हे प्रकट नाही झाले, हिंदू लोकांनीच काय केलेलं आहे, ते रात्री तिथं विग्रह ठेवलेले आहेत. पण हिंदू काय म्हणतात की आम्ही नाही सांगत, तुमचाच मुस्लिम एक व्यक्ती सांगत आहे. आणि जे अबुल बरकत होते हे सांगत होते की मी रात्री काय पाहिलं, काय दर्शन केलं, काय अद्भुत दृश्य पाहिलं, हे ते स्वतः तोंडाने सांगत आहेत. पण तो जे म्हणतात ना, झोपलेला आपण जागू शकतो, करू शकतो, पण तू झोपायचं जे सोंग करत आहेत त्यांना आपण जागू करू शकत नाही. आणि त्यांनी विरोध केला. परंतु जे के नायर आहेत ते भगवंताचे फार श्रेष्ठ भक्त होते. ते पंतप्रधानांना पुन्हा उलट पत्र लिहितात. हा पंतप्रधान कुठे, अनेक जिल्हा अध्यक्ष कुठे, फार त्यांची निम्न स्थिती आहे पंतप्रधानांच्या समोर. तर ते काय म्हणतात की मी हे करू शकत नाही. दुसरं पत्र येतं पंडित जवाहरलाल नेहरूंचं, तरी ते काय म्हणतात, लेटर पाठवतात की मी हे करू शकत नाही, त्या बदल्यात मी काय करेन, रिझाईन देईन, मी राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु भगवंतांना तिथून हलवणार नाही. आणि ते एक सजेशन देतात की तुम्ही काय करा, ते विग्रह तिथंच असू दे, ते विग्रह जर काढले तर हिंदू क्रोधित होतील, पुन्हा दंगली होतील, त्यापेक्षा आपण काय करा, विग्रह तिथंच ठेवूया आणि फक्त एका पुजाऱ्याला आत आपण पूजा करण्यासाठी अनुमती देऊ. आणि मग त्यावेळेच्या शासनाने हे जे काही सजेशन आहे ते मान्य केलं. आणि तेव्हापासून मग काय झालं की मुस्लिम लोक नमाज पढतच होते, तर मग हिंदूंचे एक पुजारी तिथं जाऊन सेवा करत होते, बाकीच्यांना परवानगी नव्हती. अशा पद्धतीने 1949ला झालं. आणि पुढे बरेच काही मग संघर्ष चालत राहिले. आणि पुढे मग येतो 1986चा वर्ष. त्यावेळेला आणखीन एक प्रसंग घडतो, तो म्हणजे काय की त्यावेळेला जुन्या लोकांना माहीत असेल की भारतामध्ये एक शाहबानू नावाची एक मुस्लिम स्त्री होती, त्यांची केस झाली होती. त्यांना त्यांच्या पतींसोबत तलाक झाल्यानंतर त्यांना मुस्लिम नियमानुसार पोटगी काही देण्याची त्याच्यामध्ये तरतूद नाही आहे, परंतु हायकोर्टने किंवा सुप्रीम कोर्टने तसं निकाल दिला. आणि मग शासनाने काय केलं, मुस्लिम लोकांचं तुष्टीकरण करण्यासाठी त्या निकालाच्या विरोधात एक कायदा बनवून त्यांना ते पोटगी दिली नाही. त्यामुळे हिंदू लोक क्रोधित झाले. हे काय झालं आहे, मुस्लिम लोकांचं तुष्टीकरण चालू आहे. हे थोडं आपल्याला राजकीय विषय वाटेल, पण तसं समजू नका. आपल्याला हा इतिहास माहीत असला पाहिजे की किती लोकांनी संघर्ष केलेला आहे ह्या भूमीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी. तर मग त्यावेळेला काय झालं की मग त्यावेळेच्या शासनाने हिंदू लोकांना प्रसन्न करण्यासाठी हे ज्याला क्रोधित होऊ नयेत म्हणून मग त्यावेळेला काय केलं, 1950ला जे काही किंवा त्याच्या अगोदर 1949 किंवा त्याच्या अगोदर जे काही ते कंपाऊंड बंद होतं, कोणालाही प्रवेश नव्हता, तर त्या 1986च्या वेळेला मग त्या सरकारच्याकडून ते दरवाजा म्हणजे डोअर काय केलं, सर्वांसाठी ओपन केलं गेलं. म्हणजे हिंदू समुदायासाठी सर्वजण जाऊन दर्शन करू शकतात. त्याच्या अगोदर फक्त एकटाच पुजारी जाऊ शकत होता. मग असं झालं. मग पुढचा आपल्याला बराच इतिहास माहिती आहे. 1989ला मग रथयात्रा काढली गेली काही राजकीय नेत्यांच्याद्वारे, त्याच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी घडल्या. त्यानंतर 1990ला आणखीन एक घटना घडली. पहा, आपल्या सनातन धर्मीय लोकांना फक्त भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरच बलिदान द्यावं लागलं असं नाही, तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण बलिदान द्यावं लागलेलं आहे. 1990ला मग बरेच रामभक्त एकत्रित झाले अयोध्या नगरीमध्ये. त्यांना कारसेवक म्हणून संबोधलं जात होतं. आणि त्यावेळेला मग काही कारसेवकांनी काय केलं, त्या मस्जिदच्या घुमटावर जाऊन काय केलं, भगवा ध्वज फडकवला. आणि त्यावेळेच्या शासन त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते मुलायम सिंग यादव, त्यांनी मग काय केलं, त्याच्या विरोधात गोळीबार केला. आणि त्या गोळीबारमध्ये काय झाले, शेकडो रामभक्त मारले गेले. आणि त्याच्यामध्ये प्रमुख 1-2 भावांची नावं सांगितली जातात. ते भाऊ कोण होते,
जैन समुदायाचे होते. पहा, आपण हे पाहत आहोत शीख समुदायाचे पण आले, हे जैन समुदायाचे. त्यांचं नाव होतं राजकुमार कोठारी आणि शरद कोठारी. हे दोघे भाऊ होते. त्यावेळी त्यांचं वय किती होतं? एकाचं वय होतं 20 वर्ष आणि दुसऱ्याचं वय होतं 22 वर्ष. आणि हे दोन जे भाऊ आहेत ते स्वतः भगवा ध्वज घेऊन त्या मस्जिदच्या मुख्य गुंबदवर जातात आणि तिथं भगवा ध्वज फडकतात. आणि त्यांना मग काय खालूनच काय करतात? गोळी घालून मारलं जातं. विचार करा. आणि आश्चर्य पहा, त्यावेळेला जेव्हा एवढ्या कारशिवानं मारलं जात होतं, तर ही सत्य घटना, ही अतिशयोक्ती नाही आहे. तर त्यावेळेला एक वानर तिथं आला, एक माकड आलं आणि जो भगवा त्या मुलांना मारल्यानंतर खाली पडत होता तो भगवा त्या माकडाने पकडला आणि कितीतरी तास तो भगवा ध्वज घेऊन तो माकड त्या घुमटावरच बसून राहिलेला. आणि अतिशयोक्ती नाही आहे. आजही आपल्याला जसं गुगलवर सर्च करा तो ओरिजिनल फोटो आपल्याला पाहायला मिळतो त्या माकडाचा. न्यूज चॅनलमध्ये पण दाखवलं होतं. आणि कितीतरी तास तो ध्वज घेऊन त्या ह्याच्यावर राहिला होता. तरी अशी बरेच प्रसंग आहेत. त्याच्यानंतर 1992चा आपल्याला प्रसंग माहीत आहे. 1992ला मग काय झालं जातं, ती जी काही विवादित वास्तू होती त्याला पाडलं जातं. आणि त्याच्यानंतर पुढे आणि कोर्ट जी कारवाई चालत राहते. आणि त्याच्यानंतर 2011ला एक निकाल दिला जातो. त्या निकालामध्ये ती जी भूमी आहे अर्धी मुस्लिम आणि हिंदू पक्षांना समान रूपामध्ये दिली जाईल असा निकाल दिला जातो. परंतु दोन्ही पक्ष ते मान्य करत नाहीत. पुढे आणि ती केस चालते आणि आपल्याला माहीत आहे ऐतिहासिक निकाल येतो 9 नोव्हेंबर 2019. त्या दिवशी मग हा ऐतिहासिक निकाल दिला जातो. आणि ज्या रामभूमीला प्राप्त करण्यासाठी 500 वर्ष हजारो लाखो रामभक्तांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्यांचं जे बलिदान काय होतं फलित होतं. आणि ती भूमी पुन्हा सनातन धर्मियांना प्राप्त होते. श्रीरामचंद्र भगवान की. आणि पहा, आपल्याला माहीत असेल जे भक्त आहेत जुने भक्त, हा निकाल लागल्यानंतर काही दिवसात आपण रामभूमीचं दर्शन करण्यासाठी अयोध्येला गेलो होतो 2019ला. आणि त्यावेळेला आपण त्या भूमीचं दर्शन केलं होतं. आणि पहा ती भूमी कशी होती. ज्या अयोध्यामध्ये भगवंत प्रकट झाले त्या भूमीमध्येच भगवंतांना एका झोपडीमध्ये राहावं लागत होतं ना, आपण पाहिलेलं आहे हां दर्शन. परंतु भगवंताच्या कृपेने आता एवढं मोठं मंदिर तिथं उभा झालेलं आहे. मग हे सर्व अशा बऱ्याच रामभक्तांच्या संघर्षाचं फल आहे जे आपण पाहत आहोत. भरपूर मोठा इतिहास आहे, वेळ कमी आहे, आपण त्यामुळे विस्तारितपणे चर्चा करत नाही. परंतु आपण फास्ट का सांगितलं की आपल्याला कळावं. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण भरपूर संघर्ष आहे. बऱ्याच लोकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे किंवा आयुष्य समर्पित केलेलं आहे ह्या संघर्षासाठी. आणि त्याच्यानंतर हे मंदिर उभा राहिलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस आहे की आपण अशा सर्व रामभक्तांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्याप्रती आपण एक कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्यांच्यामुळे आपल्याला हे दिवस पाहायला मिळतं. आता हे सर्व ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल की भगवंत आहेत, भगवान पूर्ण पुरुषोत्तम म्हणजे नियंत्रक आहेत. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं की भगवंतांच्या इच्छेशिवाय एक पाणी हलत नाही. मग ह्या असुर लोकांनी जेव्हा आक्रमण केलं आणि भक्तांनी जेव्हा संघर्ष केला तर मग त्यांना पराजय किंवा अपयश का सामोरं जावं लागलं, मंदिर का पाडलं गेलं, एवढं सर्व जे भक्तांना दुःख का पाहावं लागलं. आता जे काय होतं भगवंतांच्या इच्छेने होतं. मग याची पण या कार्यासाठी पण भगवंतांची अनुमती असल्याशिवाय हे कार्य होणार नाही. मग हे मंदिर 500 वर्षापूर्वी पाडलं गेलं, एवढ्या हजारो लाखोंच्या संख्येमध्ये लोकांची हत्या झाली. तर हे पण एक प्रकारे मग भगवंताची इच्छाच आहे का. तर याच्या मागचं आपण एक तत्त्वज्ञान समजून घेतलं पाहिजे की भगवान जेव्हा अवतरित होतात किंवा भौतिकजामध्ये लीला करतात तर बऱ्याच वेळेला भगवंत काही असुर प्रवृत्तीच्या लोकांची जी इच्छा असते ती पण इच्छा काही कालावधीसाठी घडून देतात. जसं आपल्या शास्त्रामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत. जसं प्रभू रामचंद्र प्रकट झाले, आपण रामलीलेची चर्चा करत आहोत, तर त्यावेळेला पण रावण नावाचा फार क्रूर असा एक असुर होता. आणि आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच कालावधीसाठी रावणाने काय केलं होतं, पूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजवलेला होता. मग त्यावेळेला पण एक प्रकारे म्हणू शकतो की काही त्या कालावधीमध्ये भक्तांना भरपूर काही त्रास सहन करावा लागला. बऱ्याच काही ब्राह्मणांची हत्या रावण करत होता. यज्ञ याग सर्व काही त्यांनी बंद केलेलं होतं. देवी देवतांना पण त्यांनी पराजित केलं होतं. मग तो कालावधी काही कालासाठी राहिला. पण तो भगवान प्रकट होऊन त्याचा काय करतात, नाश करतात.
हे भौतिक जगत आहे आणि ह्या लीलेच्याद्वारे भगवंत दाखवतात की हे भौतिक जगत कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम आहे. आणि जसं भगवंतांची भक्तांची इच्छा पूर्ण करतात, तसं भगवंत असुर किंवा क्रूर व्यक्तींची पण जी काही अधार्मिक इच्छा किंवा मनोकामना असते ती पण काही कालावधीसाठी घडू देतात, काही शिकवण देण्यासाठीच. जसं हेच भगवंत नरसिंह रूपात किंवा वराह रूपात प्रकट झाले, तर त्यावेळेला हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष होते, तर त्यांनी पण आपल्या सामर्थ्याद्वारे पूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजवला होता आणि त्यांचा पण काही कालावधी चालला आणि नंतर भगवंतांनी त्यांचा नाश केला. मग तसंच हा कालावधी आहे. आणि हे जे काही मुस्लिम आक्रंता होते हे पण एक असुर किंवा राक्षसी प्रवृत्तीचीच होते, त्यांचेच प्रतिनिधी होते एक प्रकारे, रावण किंवा हिरण्यकशिपू किंवा हिरण्याक्ष. आणि मग ह्या कलियुगाचा एक परिणाम म्हणून त्यांचा पण काही कालावधीसाठी प्रभाव राहिला. आणि भागवतमध्ये याचं वर्णन आलेलं आहे. आपण भागवतमध्ये कलियुगाच्या लक्षणाची चर्चा केलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की भागवतमध्ये शेवटच्या 12व्या स्कंदामध्ये कलियुगामध्ये येणाऱ्या राजवंशाचं वर्णन आलेलं आहे. आणि राजवंश सर्व भ्रष्ट असणार आहेत, कलियुगाच्या प्रभावाने पतित झालेले असणार आहेत असं वर्णन आहे. आणि त्या राजवंशाची पूर्ण आपण चर्चा पाहिली किंवा गिनती केली तर साधारण भगवंत अंतर्धान झाल्यापासून 12व्या शतकापर्यंतचा इतिहास भागवतमध्ये दिलेला आहे. 12व्या शतक म्हणजे आत्ता काही 800 वर्षापूर्वीच. आणि तिथं वर्णन आहे की मग 12व्या शतकाच्या नंतर म्लेच्छ आणि यवनांचं राज्य येईल असं भागवतमध्ये स्पष्ट वर्णन आहे. म्हणजे एक प्रकारे कलियुगाचं लक्षण आहे, कारण कलियुगामध्ये धर्माचं प्रमाण कमी होतं आणि अधर्म प्रमाण वाढतं. आणि भगवंतांनी हे कलियुगाचं लक्षण दिलेलं आहे, त्यामुळे भगवंत त्याच्यामध्ये ज्यादा हस्तक्षेप करत नाहीत. आणि मग कलियुगामध्ये असं का होतं ह्याचं पण आपण बरेच वेळा चर्चा केलेली आहे. आता नवीन लोकांना हा विषय थोडा समजणार नाही, पण तो शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की कलियुगामध्ये कोणत्या जीवांना जन्म प्राप्त होतो, ज्यांना धर्माचं अस्तित्व नाकारायचं आहे, अधर्माचं पालन करून ज्यादा प्रमाणात इंद्रिय भोग करायचा आहे, अशी जी भाव असणारे जीव असतात त्यांना कलियुगामध्ये जन्म प्राप्त होतो. आणि मग त्यांचं जर कार्य साध्य व्हायचं असेल तर धर्माचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि अधर्माचं वर्चस्व जादा असलं पाहिजे. हे कलियुगाचं लक्षणच आहे. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आपल्याला हे गेल्या काही शतकांमध्ये पाहायला मिळतं. माझा दुसरा विषय होतो की हे जर कलियुगाचं लक्षण असेल आणि त्याच्यामुळे हे घडलं असेल, तर मग ज्या राम भक्तांनी गेल्या 500 वर्षामध्ये एवढा संघर्ष केला, एवढ्या हजारो लाखो लोकांच्या म्हणजे संख्येमध्ये बलिदान दिलं, मग ह्याचं काही काय म्हणतात महात्म्य नाही का किंवा महत्त्व नाही का भगवंतांच्या दृष्टिकोनातून? तर नाही, त्याचं पण महात्म्य आहे किंवा फार मोठं महानता आहे. ते कोणत्या दृष्टिकोनात पाहू शकतो? जसं रामलीलेमध्ये एक प्रसंग आहे. कोणता प्रसंग आहे? जटायूचा प्रसंग. जटायूंनी काय केलं? सीतामातेचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. रावण जेव्हा सीतामातेचं हरण करत होते तेव्हा, परंतु त्या कार्यामध्ये जटायू सफल झाले का? नाही झाले. सीतामातेचं रक्षण करू शकले नाही. रावणाने सीतामातेचं हरण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. परंतु त्या कार्यामध्ये ते असफल झाले, परंतु भगवंतांना प्रसन्नता देऊन त्यांचा कृपा प्राप्त करण्यामध्ये ते असफल झाले नाही. फार मोठं यश प्राप्त केलं त्यांनी. आणि ते यश म्हणजे काय? की त्या जटायूंना प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर ध्येय टाकण्याची संधी मिळाली. म्हणून आपण बऱ्याच वेळा सांगतो की भक्तीमध्ये परिणाम पाहिला जात नाही, भक्तीमध्ये प्रयत्न पाहिला जातो. भौतिक गोष्टीमध्ये लोक प्रयत्न पाहत नाहीत, परिणाम पाहतात. प्रयत्न कसाही करा, धार्मिक अधार्मिक पद्धतीने कसंही तुम्ही कार्य करा, फक्त रिझल्टकडे आपण पाहतो. परंतु भक्तीमध्ये उलटं आहे. भक्तीमध्ये परिणाम महत्त्वपूर्ण मानला जात नाही. परिणाम म्हणजे रिझल्ट. भक्तीमध्ये प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जातो. आणि तो प्रयत्न कोणी केला? जटायूंनी केला आणि भगवंतांनी त्यांना उच्च स्थान प्रदान केलं. तर तसंच आपण ह्या सर्व संघर्ष करणाऱ्या रामभक्तांकडे पाहिलं पाहिजे की ठीक आहे, भगवंताची इच्छा होती किंवा कलियुगाचा प्रभाव असेल, जे काय असेल, परंतु भक्तांचा स्वभाव काय असतो की मी माझा प्रयत्न सोडणार नाही. आणि तेच आपल्याला ह्या सर्व संघर्षामध्ये पाहायला मिळतं. की पहिल्या आपण नावापासून पाहतो, राजा महताल सिंग, पंडित देवी दिन पांडे, हंसराज राजा, जयराज कुमारी किंवा नंतर बलराम आचार्य, वैष्णवदास, किती संघर्ष करा. त्याच्यानंतर आणि भरपूर लिस्ट आहे मोठी.
मग हे सर्व संघर्ष करत आहेत, याच्यातून ही फार मोठी शिकवण देत आहेत आपल्या सर्वांना. ती शिकवण म्हणजे काय की भगवंतांची काय इच्छा आहे आपण कधी जाणू शकत नाही, परंतु आपण आपला भगवंतांच्या प्रती असणारा सेवाभाव त्यागायचा नाही, प्रयास प्रयत्न त्यागायचा नाही. त्याच्यात यश आलं तरी चांगली गोष्ट आणि अपयश आलं तरी काही हरकत नाही. आपला प्रयत्न मात्र आपण पूर्णतः करायचा. आणि त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सर्वांना एक प्रकारे वीरगती प्राप्त झाली, परंतु त्या आत्म्याच्या स्तरावर त्यांनी फार मोठं स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि त्यामुळे सनातन धर्मामध्ये पहा की आपल्याला आपलं भवितव्य माहीत नाही आहे, एखाद्या कार्यामध्ये यश येईल का अपयश येईल हे माहीत आपण जाणू शकत नाही, पण आपली सनातन धर्मामध्ये काय शिकवण दिली जाते, कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचित. म्हणजे आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, फलावर अधिकार नाही. आणि कृष्ण पुढे म्हणतात की हे अर्जुना, मग फलावर तुझा अधिकार नाही आहे म्हणून तू कर्म करणं पण सोडू नकोस. पण एखादं म्हणेल ना, मला जर फळ माझ्या इच्छेने मिळत नसेल तर मी कर्म का करू, मी कर्म सोडून देतो. तर कृष्ण म्हणतात नाही, कर्म न करण्याचा पण तुला अधिकार नाही, कर्म केलंच पाहिजे. आणि हे सर्व शिक्षण आपल्याला ह्या सर्व प्रसंगातून पाहायला मिळते. आणि पहा मग त्यावेळेला कदाचित भगवंताची अनुमती नसेल, मग काय म्हणतात की यश मिळालं नाही, पण ती अनुमती आत्ता आहे म्हणून आपल्याला आत्ता यश मिळालं. मग काही सैनिकी प्रयत्न झाले, काही कोर्ट किंवा लिगली प्रयत्न झाले आणि काही सामाजिक आंदोलन करून प्रयत्न झाले आणि त्या वेगळ्या प्रयत्नाला आत्ता ते यश आलं. परीक्षित महाराजांच्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की परीक्षित महाराजांनी कलीला नियंत्रित केलं होतं, आपले अधीन बनवलं होतं, परंतु जेव्हा त्यांना शाप मिळाला तर त्यांनी त्या शापाला भगवंतांची इच्छा मानलं की नाही, आता कलियुग आहे, आता कलियुगाचा प्रभाव सुरू होणार आहे, आता आपण त्या कलियुगाला ज्यादा रोखू शकत नाही किंवा लोकरं नको पाहिजे असं म्हणून तिने भगवंताची इच्छा म्हणून त्या शापाला स्वीकार केलं आणि तिथून ते बाहेर पडले, म्हणजे त्या स्थितीतून. मग तसंच भक्तांचं कार्य असतं. भक्त कलियुग किती पण प्रभावशाली असेल, कलियुगाचा किती पण परिणाम आपल्याला प्रतिकूल स्थितीच्या रूपात दिसत असेल तरी भक्त आपला प्रयत्न सोडत नाही, प्रयत्न करतो तो. आणि आपल्याला या उदाहरणावरून प्रयत्नामध्ये अपयशी येत आहे असंच दिसत आहे, तरी पुढे पुढे भक्त प्रयत्न कमी करतात असं दिसत नाही. तर ही फार मोठी शिकवण आपल्याला ह्या आपल्या वैदिक ग्रंथातून, आपल्या वैदिक ज्ञानातून प्राप्त होते किंवा आपल्या ह्या वेगवेगळ्या बलिदान दिलेल्या भक्तांच्याद्वारे प्राप्त होते. आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे हे जे काही ज्यांनी संघर्ष केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे, तर यांचं आपण फार कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण फार आदर बाळगला पाहिजे, त्यांना प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून त्यांच्यासारखा भाव आपल्याकडे पण यावं. तेवढं बलिदान किंवा संघर्ष करण्याची संधी आपल्याला मिळणार नाही, आपली तेवढी काही भाग्य नसेल म्हणा, परंतु आपण आपल्या पद्धतीने भगवंताची सेवा करून त्यांची भक्तीचा प्रचार करून ते आपण त्यांचा प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि तेच शिकवण आपल्याला मिळते. आणि आजचा दिवस आहे की आपण मग ते एक भाव आपल्या हृदयामध्ये धारण केला पाहिजे की फक्त प्रभू रामचंद्रांची अयोध्येमध्ये स्थापना होऊन किंवा मंदिराची स्थापना होऊन आपलं कार्य पूर्ण होणार नाही. तो जो ओपनिंगचा कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांनी वक्तृत्व केलं, म्हणजे स्पीच दिलं. त्याच्यामध्ये एक प्रसिद्ध व्यक्तीने एक वक्तृत्व केलं, फार महत्त्वाचं ते स्पीच होतं. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की आता इथं मंदिर स्थापित झालेलं आहे, विग्रह स्थापित झालेले आहेत, परंतु एवढं आपल्याला थांबायचं नाही. तर आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना स्थापित करायचं आहे. कारण आपलं प्रत्येकाचं हृदय पण भगवंताचं धाम आहे, या हृदयामध्ये परमात्माच्या रूपात भगवान वास करतात. आणि मग प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर भगवंतांना स्थापित करायचं असेल तर त्यासाठी मग विधी काय आहे, भगवत भक्ती. भगवत भक्तीचे कार्य आपण हाती घेऊ तर आपण पहा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतांना स्थापित करू. त्या हृदयाच्याद्वारे आपल्या प्रत्येकाच्या घरी भगवंत स्थापित होतील, समाजामध्ये मग भगवंत पूर्णतः स्थापित होतील आणि रामराज्य यायला मग जादा वेळ लागणार नाही. मग ही भगवंतांची विग्रहांची किंवा मंदिराची स्थापना जी झालेली आहे ही आपण सुरुवात मांडली पाहिजे गेल्या काही काळयुक्त इतिहासानंतर येणाऱ्या प्रकाशाची. आणि याच्यावरच न थांबता आता आजचाच दिवस आहे, याला एक प्रमाण मानून आपण काय केलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीला स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या कलियुगामध्ये भगवंताच्या भक्तीचं साधन, सरळ सोपं साधन काय आहे, हरिनाम संकीर्तन.
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मग ह्या हरिनामाचा आपण स्वीकार करू, हरिनामाचं उच्चारण करू. तर पहा, जे भगवंत अयोध्या धामामध्ये प्रकट झालेले आहेत ते भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतील आणि त्याचा अनुभव आपल्याला येईल. तो दिव्य आनंद आपण अनुभवू शकू आपल्या हृदयामध्ये, है ना. आणि तोच आजचा दिवस आहे. तर आणि बरेच बोलू शकतो आपण, परंतु वेळ होत आलेला आहे. तर आपण इथं थांबूया. आणि पहा, इथं बुक स्टॉल लावलेला आहे. तर आज आपण एखादा ग्रंथ घेऊन जावा घरी, त्याचं वाचन करा. भगवद्गीता आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळे ग्रंथ आहेत आणि त्याचं वाचन सुरू करा. हरिनामाचा जप सुरू करा. मग आपण खरोखर ज्या लोकांनी ह्या कार्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्याप्रती एक आपण कृतज्ञता व्यक्त केल्यासारखं होईल. आणि बरेच काही गोष्टी आपण करू शकतो, परंतु सुरुवात आपण ह्या काही कार्यांपासून करू शकतो. तेवढं किमान आपण करा. आणि आता थोड्याच वेळात भगवंतांचं दर्शन होईल. आता काही वेळापूर्वी अभिषेक झाला. तर अभिषेक झाल्यानंतर आता आत भगवंताचा शृंगार होत आहे. शृंगार म्हणजे भगवंताला नवीन वस्त्र धारण केली जात आहे. जसं आपल्या वाढदिवशी जन्मदिवशी आपण नवीन वस्त्र धारण करतो किंवा आणखीन काही बऱ्याच गोष्टी करतो, तसं भगवंतांच्या प्रसन्नासाठी भक्त काय करतात, भगवंतांना स्नान घालतात, शृंगार करतात, त्यांना विशेष काही पदार्थ अर्पण करतात आणि त्यांचं सुंदर दर्शन करतात. ते आपल्याला आता दर्शन प्राप्त होईल. आणि जसं मी काही वेळापूर्वी म्हणालो की भक्तीचं मुख्य साधन काय, हरिनाम संकीर्तन. तर दर्शन मिळाल्यानंतर आपल्याला सर्वांना हातामध्ये पुष्प दिले जातील आणि पुष्प आपण हातात घेऊन एक विशेष मंत्र आहे भगवंतांच्या प्रणाम मंत्र म्हणून असणारा, तो मंत्र आपण म्हणू आणि सर्वांनी ती पुष्प भगवंतांना ओवाळून अर्पण करायचे आहे. आणि अर्पण केल्यानंतर आपण थोडं हरिनामाचं कीर्तन इतकं करू. आणि ज्यादा आपण गडबड करू नका, है ना. ह्या सर्व भक्तांनी एवढं म्हणजे शेकडो वर्ष संघर्ष करून आपलं जीवन समर्पित केलं, तर आपण आज एक दिवस समर्पित करू शकत नाही का भगवंतासाठी? केला पाहिजे. तर आपण आलेलो आहे, ज्याला गडबड न करता अजून एक 15-20 मिनटं अर्धा तास लागेल. तर आपण दर्शन घ्या, पुष्पांजली करा, त्यानंतर कीर्तन करा, भगवंताचं नाव घ्या भगवंताच्या प्रसन्नेसाठी. आणि त्यानंतर मग सर्वांसाठी महाप्रसाद असेल. महाप्रसाद घेऊन जावा. गरमी आहे, वेळ झालेला, लवकर जायचं असा काही विचार करू नका. असा विचार जर आपल्या पूर्वजांनी केला असता तर आपण आज इथे एकत्र नसतो, है ना. तर त्यांच्यासाठी एक समर्पित कृतज्ञता म्हणून आपण थोडा वेळ काढा, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. गडबड न करता पूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेऊनच आपण इथून निघा. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की, निताय गौर प्रेमानंदे. श्री श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान जी की, श्री रामनवमी तिथि महोत्सव की, श्री अयोध्या पुरी धाम की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. तर सर्वांनी उठून उभे राहायचं आता. हरे कृष्णा हरे रमा. चला मला म्हणूनच म्हटलं संस्कार पुढे का म्हणजे 5 पाट्या इकडे 5 पाट्या. हरी बोल. सर्वांना फुलांच्या पाकळ्या दिल्या जातील. सर्वांनी आपल्या हातात घ्यायचे. थोडं थोडं घ्या, सर्वांना पोचले पाहिजे. ज्यादा घ्यायचं नाही, थोडं थोडं घ्या. संस्कार पुढे का
घेतायत ना हरिभाऊ. हरे झाले सगळे सुंदर सिद्धार्थ झाले सगळे शुभम पवार सांगा. हरिभाऊ सोप्यावर कॉर्डलेस नाही घेऊन जातो. हरे कृष्णा. सर्वांना फुले मिळाली. कोणी असं तिथूनच टाकायचं नाही आहे. तर पहा 3 वेळा शंख वाजेल. शंख थांबा मी सांगितलं तो वाजू नका. 3 वेळा शंख वाजेल. त्यानंतर जो पडदा आहे तो खाली होईल. सर्वांनी भगवंतांचा जय जयकार करत भगवंताचं स्वागत करायचं आहे, दर्शन करायचं आहे आणि लगेच फुलं टाकायची नाहीत. आपण एक मंत्र आहे तो 3 वेळा म्हणू आणि मंत्र म्हणल्यानंतर आपण आपल्या जे हातामध्ये फुलं आहेत तर जिथे आपण उभे आहोत तिथूनच आपण 7 वेळा भगवंताचं स्मरण करत ओवाळायचं आहे. ज्यांना कोणाला दर्शन होत आहे त्यांनी भगवंतांकडे पाहत ओवाळा आणि मागचं भक्तांना दर्शन होत नसेल तर हृदयामध्येच भगवंताचं स्मरण करत तिथूनच 7 वेळा ओवाळा आणि ओवाळल्यानंतर फुलं टाकायची नाहीत. तर आपण हातातच ठेवा. काही भक्त मोक्या पाट्या तिकडं आपल्याजवळ घेऊन येतील त्याच्या पाठीमध्ये टाकायचे. मग ते आपण भगवंताच्या चरणाला वाहू. आपण तिथंच टाकलं तर असं तिथूनच टाकलं तर ते भगवंतापर्यंत पोचणार नाही. त्यामुळे कुणीही टाकायचं नाही. आपल्या हातातच ठेवा वाहून पुन्हा आपल्या हातामध्ये आपल्याजवळ पाटी आली त्या पाठीमध्ये टाकायचे आणि मग हरिनाम कीर्तन आपण करू. तर सर्वांनी माताजीने या बाजूला प्रभूजीने या बाजूला मग थोडं कीर्तन नृत्य कीर्तन करायचं आहे प्रभूजीनी माताजीनी आणि जुन्या भक्तांनी नवीन भक्तांना थोडं कीर्तनामध्ये सहभागी करून घ्या. सर्वांना दिव्य आनंदाचा अनुभव आपण देण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्ण. ठीक आहे. शंकर श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान जी की. श्री राम भक्त हनुमान जी की. श्री अयोध्यापुरी राम की. श्री रामनवमी तिथि महोत्सव की. हरे कृष्ण. थोडा आवाज वाढवा माईकचा. सर्वांनी मागून म्हणायचं आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. वेश पुष्पांजली. सर्वांनी आपल्या हातामध्ये फुलं तिथूनच ओवाळायचे 7 वेळा. हरे कृष्ण.
भरपूर पाट्या फिरवा. माताजींकडे 2-3 द्या, प्रभूजींकडे 2-3 द्या. इकडे माताजींकडे. हरे कृष्ण. थोडं आवाज बोलायचा. हरे कृष्ण. सर्व माईकचा आवाज बोला. सरा किती